सर्वांना माझा नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आणि दळवी साहेब आहेत, सुबल मॅडम आहेत, सर्व मान्यवर जी लोक आहेत त्यांना माझा नमस्कार. सर आज षोडश वर्ग ही कुंडली घेणार आहेत आणि षड वर्गामधली आहे चतुर्विशांश कुंडली घेणार आहेत. मला पण असं वाटतं की प्रत्येक घरात एक ज्योतिषी हवा. हे शास्त्र जे आहे ते स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. तसंच लोकांना पण या शास्त्राच्या आधारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या सुखदुःखांना सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी स्वतःला कसं तयार करायचं यासाठी आहे. कधी कधी काय असतं की आपल्याच पत्रिकेत दोष असतो आणि आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देतो. मग एकदा आपल्याला कळलं की आपलेच दोष आहेत तर मनाला त्रास पण होत नाही आणि जे आहे ते आनंदाने दुसऱ्याला दोष न देता भोगायचं आहे. त्यासाठी तुम्ही शिकत राहा, शिकत राहा, शिकत राहा आणि जय श्रीराम. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी लेक्चरला. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तर पहिल्यांदा चव्हाण मॅडमनी तुमचं स्वागत केलंय, तर त्यांचं सुद्धा स्वागत करतो. नमस्कार. आज आपल्याला शिकायचं आहे षोडश वर्गाचा जो क्लास आहे, त्याच्यानंतर दुसरा क्लास जो आहे तो आता सुरू करणार आहे जिबू सिम्बॉलचा. तर सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहावं, कारण का की तो क्लास थोडासा एक 10 लेक्चरचा क्लास असेल आणि त्याला सविस्तर लिहून घ्यायचं आहे. तर त्याच्याकरता तुम्ही वही आणि पेन घेऊन बसावं. एनिवे, तर सगळ्यांचं स्वागत करतो. दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आता आपण सुरू करणार आहोत षोडश वर्गाचा अभ्यासक्रम. त्याच्यामध्ये मूळ कुंडली मुकेश भाऊ लावा. तर मूळ कुंडलीच्या ह्याच्यातून मग आपण बाकीच्या इत्यादी कुंडली आहेत तर त्याच्यामध्ये सप्तमांश कुंडली जी आहे त्याचा विचार करू आणि मग चतुर्थांशाचा विचार करू. पण कदाचित एकच कुंडली होईल, कधी कधी 2 कुंडल्या होत नाही. तर त्या ठिकाणी तारीख लिहून घ्या. तुम्हाला तारीख फार महत्वाची आहे. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे. 22/11/95 तारीख आहे. 22:50 मुंबई. कळलं का? 22/11/95, 22:50 मुंबई. त्यानंतर कर्क लग्नाची कुंडली आहे, मुकेश भाऊ लावा. कर्क लग्नातून एक लक्षात घ्या की षोडश वर्ग किंवा षडवर्ग जे तयार होतं तर ते पूर्णपणे आपल्या मूळ कुंडलीवरून तयार होतं. आता मूळ कुंडलीवरून बघितलं आपण तर त्या ठिकाणी कर्क लग्न आलेलं आहे जातकाच्या जन्माच्या वेळेला, आणि ते कर्क लग्न 14 अंशाचं आहे. पुष्य याच्यामध्ये तो दरिद्रांश आहे नवमाशामध्ये. आता तो नवमाश शिकवताना आपण त्याचा विचार करायचा आहे. पण आताची जी कुंडली आहे तर त्या कुंडलीवरती आपल्याला आजचं भविष्य सप्तमांश कुंडलीचा विचार करणं गरजेचं आहे. आता संतान आणि संतानाची संतान म्हणजे नातू नातवंड याचा विचार केला जातो. यामध्ये पुन्हा आपण तेच करायचे आहे की कर्क लग्नातून आलेला जो काही सप्तमांश आहे ते एका राशीचे 7 भाग होतात, त्याचा सप्तमांश म्हटलेला आहे. तर 14 अंश 19 कलेचं लग्न आहे. त्याच्यामध्ये ते कर्क लग्न आहे, त्याच्यातून मेष हा तयार झालेला आहे. मी तुम्हाला कुंडली पाठवलेली आहे, पण तरी सुद्धा आपण बघूया. तर त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की खरोखर सप्तमांश कुंडली कोणाच्या हातात नसेल तर मुकेश भाऊ लावा आलेले, आपण त्याच्यावरती चर्चा करू. बघ, आता ही सप्तमांश कुंडली आलेली आहे तुमच्या समोर. आता ह्याला कारक ग्रह जो आहे तर तो कारक ग्रह कोण आहे? तो गुरु. कारण का संतती आणि नातवंड ह्याचा जो कारक ग्रह जो आहे तो गुरु आहे. म्हणजेच काय की तिथे गुरुची जी काय अवस्था आहे किंवा बैठक आहे ती अतिशय चांगली हवी. कोणत्या तऱ्हेचं दुःख येईल किंवा त्याचा संततीचा विकास कुठल्या माध्यमातून होईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला आपण राशीचा आधार घेऊन, नक्षत्राचा आधार घेऊन पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे. तर त्यामध्ये गुरु हा जो आहे तो मुख्य योगकारक प्लॅनेट त्याला म्हटलेला आहे, योगकारक ग्रह. तर त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता याच्यामध्ये गुरु आपण बघितलं तर तुमच्याकडे पत्रिका असेल किंवा आता स्क्रीनवरती दिसते, तिला तुम्ही डाउनलोड करून घ्या, हरकत नाही, स्क्रीनशॉट काढा. मग आता इथून आपण बघितलं तर गुरु हा वृश्चिक राशीमध्ये अष्टमात आहे. आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे की त्या गुरुवरती इत्यादी ग्रहांचे योग कसे झालेले आहेत. तर त्या संततीला, प्रथम संतती, दुसरी संतती जी असेल ती, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होऊ शकतात. पण पहिल्यांदा बघायचं आपली संतती जी असते
ही मोठी संतती कोणती आहे. जसं आता आपण द्रेष्काळ शिकलो होतो त्याचप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी मेष लग्न जे आहे त्या सप्तमांश कुंडलीचा आलेला आहे आणि त्याचा अधिपती हा जो आहे तो शुक्रयुक्त आलेला आहे भाग्यस्थानामध्ये. पण कारग्रह गुरु हा वृश्चिक राशीला असल्यामुळे जातकाची संतती ही कोणत्या संदर्भातील कार्यरत असेल किंवा कुठलं शिक्षण घेईल, त्याचं भाग्य कसं असेल, या सगळ्या गोष्टी पाहताना तुम्हाला जसं चंद्र रवीची युती झालेली आहे तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण का लग्नामध्ये चंद्र आणि सूर्याची युती दाखवलेली आहे. दुसरं कारण असं की चंद्र आणि सूर्य हे जे आहेत ते 6 आणि 7 अंशाच्या गतीवरती आहेत, म्हणून त्या ठिकाणी त्यांची अंशात्मक युती आहे आणि ते अनुराधा नक्षत्र प्रथम चरण दुसरं चरण हा त्याचा भाग आहे. मग आता खाली कोष्टक पण दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की चंद्र सूर्याच्या समोर मंगळ आणि शुक्र आलेले आहेत. मूळ कुंडलीमध्ये आणि याच्यामध्ये तफावत आहे. आता सप्तमात राहू असल्यामुळे जातकाच्या जीवनातील जे काही संततीचा भाग असेल तर त्याला एक तर विवाहानंतर जातकाच्या संततीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतील. त्याला कारण म्हणजे संतती ही पुरुष असेल किंवा स्त्री असेल तरी सुद्धा मंगळ शुक्राची युती ही योगकारक नाही. त्याचं सप्तम स्थान आणि लग्नस्थान याचे अधिपती दोन्ही भाग्यामध्ये आलेले आहेत आणि ती युती सप्तमांश कुंडलीमध्ये झालेली आहे. तो सुद्धा एक दोष आहे. मंगळ जो आहे तो 0016 अंश कलेवरती आहे. तर त्याच्यातून आपण जर बघितलं तर मंगळ धनुराशीमध्ये 0 अंश 16 कलेला आहे. शुक्र बघितलं तर 11 अंशात आहे, 11 कलेत आहे. मग आता अशा वेळेला तुम्हाला त्याचा विचार करते खरोखर त्या जातकाच्या जीवनामध्ये कोणते प्रसंग येऊ शकतील याचा विचार करणं गरजेचं आहे. आता बघितलं तर आपण कर्क लग्नाला धनुराशी कुठे येते तर षष्ठस्थानी येते. मंगळ 00 आहे आणि शुक्र सुद्धा 00 येत आहे. म्हणजे त्या ठिकाणी मेष नवमाशाच त्याचा बैठक आहे. तर तेव्हा नवमास सुद्धा पाहायचे आहेत तुम्हाला. पण सप्तमांश कुंडलीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये मुळामध्ये संततीला कोणतं दुःख येऊ शकेल तर ते दुःख जे आहे ते संततीचा विवाह वैवाहिक जीवन. कारण का की सप्तमामध्ये राहू आलेला आहे आणि सप्तमे शुक्र हा कुठे गेलेला आहे लग्न कुंडलीमध्ये. तर तेव्हा आपल्याला बघायचं आहे की सप्तमांश कुंडलीमध्ये राहू आलेला आहे पण मूळ कुंडलीमध्ये आपला सप्तमेश आहे, मुलाचा नाही. हे जरा थोडंसं क्लिअर कर. मग ज्या वेळेला आपण सप्तमांश कुंडली पाहणार आहोत ती संततीच्या संदर्भातीलच कुंडली असेल. संततीचा व्यवसायामध्ये काय येऊ शकतो तर दशमात केतू आहे, चतुर्थात राहू आहे. हे चतुर्थात राहू असल्यानंतर हा जातक आपल्या कुटुंबामध्ये व्यवस्थित राहील का असा विचार करायला हवा. तर तिथे बघितलं तर सप्तमांश कुंडलीमध्ये चतुर्थात शनी आलेला आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये शनी नसून राहू आहे. असा हा बदल झालेला आहे. मग इथे सुद्धा सप्तमांश कुंडलीमध्ये शनी आल्यामुळे भाग्यात शनी शुक्राची युती आलेली आहे. समोर त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र हे सुद्धा आलेले आहेत. तर जातकाचा कुठलाही प्रश्न असेल कोणताही असेल तर तरी सुद्धा जातकाच्या वैवाहिक जीवनामध्ये निश्चितच काही ना काही तऱ्हेची आंदोलनं होतील असं ठाम आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर जातकाच्या उद्योगामध्ये बघितलं तर दशमेश जो आहे तो कर्क राशीत आहे आणि तो चतुर्थ स्थानामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा दशमावरती शनीची दृष्टी आहे. लग्नावरती पण त्या ठिकाणी मूळचा शनी नसून सप्तमांश कुंडलीमध्ये आपण पाहिलं तर तो तिथे कर्क राशीमध्ये आहे. कर्क राशीमध्ये शनी हा बिलकुल ऍडवायझेबल नाही आणि स्थान पण योग्य नाही. तर जातकाच्या जीवनामध्ये जसं आपण बघितलं तर मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये चतुर्थात जर शनी आला तर आपल्या कुंडलीवरून ते ठरवायचं आहे की खरोखर तिथे कुठला ग्रह त्याच्या कुंडलीमध्ये आलेला आहे. तसंच ह्या ठिकाणी नातवंडाच्या बाबतीमध्ये पण पाहायचं असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सोय दिलेली आहे आणि तसंच पौत्रादी ज्ञानम आणि नातवंडांचं ग्रँड चाइल्ड ग्रँड असा भाग करायचा आहे. तर आता हे बघायताना तुमच्याकडून प्रश्न विचारात घ्यायचे आहेत आणि प्रश्नावरती त्याची उत्तरं सोडवायची आहेत. तर त्यावेळेला तुम्हाला खरोखर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कशा तऱ्हेचा प्रश्न तयार होईल आणि कुठल्या गोष्टीमध्ये त्याला सामोरं जावं लागेल हा भाग जो आहे तो विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरी सुद्धा जर कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपण पुढे जाऊन त्याचा निश्चितच विचार करणार आहोत.
बोला, आहे काय प्रश्न? विचारा, काय प्रश्न असतील तर कोणाचे. सर बोला. सर, प्रथम संतान, दूसरा संतान, तीसरा संतान, ऐसे नहीं, सिर्फ ये एक ही मतलब ये कुंडली से सब संतान का एक ही सरीका देखा जा सकता है क्या, कि अलग नहीं अलग नहीं होता है? नहीं, पहली बात तो हमारी सबसे बड़ी संतति जो है उसके हाँ, बारे में हम विचार करेंगे, तो ओके हमको उसका ही विचार करना पड़ेगा। प्रथम, फर्स्ट फर्स्ट चाइल्ड, समझ गए आप? हेलो मॅडम हेलो विचारा, पूजा मॅडम. पूजा मॅडम. सॉरी, हा सर तुमच्याजवळ बोलतायत. बोलिए, आप बोलिए. सर मी विचारू? दूसरे विचारा. संतान, दूसरे संतान की देखनी होगा तो वो हाँ, कैसे देखते? इसी कुंडली से देखना रहेगा? इसी से सब देखना पड़ेगा। पहली बात तो ऐसा है कि पहली फर्स्ट चाइल्ड जो है उसमें ये देखा जाएगा, दूसरा चाइल्ड जो है उसका नाम क्या है। हमारा ओके, लास्ट टाइम में भी ये हुआ था डिस्कशन, तो उसी हाँ, तरह उसकी बात हुई थी। ओके, समझ गए? हम्म, बोलो, बोलिए बोलिए. कि मेरे पहली बेटी थी और दूसरा बेटा है। नहीं, तो आपका बेटी और बेटा का इधर मेरे को बात नहीं करने का है। नहीं, नहीं, मैं एक एग्जांपल बोल रही हूँ वो सबके लिए। एग्जाम्पल वगैरह कुछ नहीं, एकदम ये कुंडली के बारे में ही पूछने का। आपका बेटी और बेटे का मेरा कोई संबंध नहीं है। इधर मैं सिखा रहा हूँ वो ये कुंडली के बारे में सुनना और दूसरा जी, बेटे का नाम बोलना, तो उसके आधार पर हम कुंडली बनाएंगे। ओके, लेकिन ओके। हाँ, देर तो इज नो पर्सनल एट ऑल। इस कुंडली से अगर हम देखेंगे तो सबसे पहले बच्चे का स्वास्थ्य देखा जाएगा, राइट? जो भी है, जो भी देखना जाएगा। और पढ़ाई और उसका बिजनेस और उसकी शादीशुदा लाइफ, ये चार प्रश्न देखे जाएंगे। हाँ, ओके, तो इसमें अगर ये बच्चे की पढ़ाई कैसी होगी तो हम कैसे देखेंगे सर? हाँ दिखाएंगे। पहली बात तो बच्चा कैसे होगा, तो गुरु जो है, हम कारक ग्रह आपको बताया था, जी, समझ जी गए? सर, हाँ. हाँ, हाँ. कारक ग्रह क्या है? मुकेश भाऊ, कुंडली जरा काढून टाका, मग परत लावा, कारण का तिथे मला डिस्टर्ब झालेलं आहे. हाँ, आता लावा कुंडली, हरकत नहीं. हाँ, तो मैडम ऐसा है कि लग्नेश जो है अष्टम में, और गुरु जो है, और लग्नेश सॉरी मंगल के साथ में है, तो गुरु जो है वो हम देखेंगे तो क्या है, लग्नेश शुक्र के साथ में है, गुरु कहाँ पर है, तो अष्टम स्थान है। कारक ग्रह कौन है, तो गुरु है, समझ गए? हेलो. सर, हाँ. हाँ सर, हाँ, हाँ, तो कारक ग्रह गुरु किस में है, तो वृश्चिक राशि के अंदर है। राशि में, हाँ, हाँ, तो पूरा जो उसका ये है, वो वृश्चिक राशि के पास ही उसका ये रहेगा, एटीट्यूड रहेगा, जो भी ओ, जीवन है वो, जी, समझ गए? जी, हाँ. जी, जी, अभी उसके अंदर उसकी पढ़ाई के बारे में आपने पूछा है, जी, पढ़ाई हुई है, इसमें वो वृश्चिक राशि में जी, बैठा है और पंचम स्थान में मंगल शुक्र की युति है, तो मंगल जी, टेक्निकल टेक्नोलॉजी का कारक, हाँ, तो वो उसमें ओ, ही पढ़ाई करेगा, इंजीनियरिंग और टेक्नोलॉजी. अच्छा, टेक्निकल और टेक्नोलॉजी में जाएगा, ओके, हाँ. हम्म? हम्म, बाद में आपको क्या पूछना है, आरोग्य. हाँ, आरोग्य के लिए संतति का षष्ठ स्थान पूछना है. जी, हाँ, तो षष्ठ स्थान जो है वो हम्म, आने वाली राशि कौन सी है, कन्या. जी, कन्या का बुध जो है मिथुन राशि का आया हुआ है, इस राशि में, इस कुंडली में, जी, सप्तमांश कुंडली में, जी, समझिए? तो हम्म, आपको वो बुध को ही पकड़ के, उसमें चंद्र रवि और बुध दोनों की, तीनों की युति है, तो होती है, वहां पर हाँ, ऐसा कोई बीमारी का संकट जो है वो शनि की दृष्टि से आएगा. ओके, शनि की दृष्टि है तो हाँ, समस्या हो सकती है. अच्छा, ये आपका प्रश्न है कि लड़के का भाग्य है क्या, जी, कभी है, ऐसा आपका प्रश्न है? भाग्योदय कभी? हाँ. अभी उसके लिए हमको क्या करना पड़ेगा, लग्न कुंडली में गोचर इस्तेमाल करना पड़ेगा. तो अच्छा, गोचर जो है लग्न कुंडली का, उसमें से अपना भाग्यस्थान मीन राशि का आया है, व्यक्ति जी, का.
हाँ तो उसमें भाग्य कभी होगा तो गुरु अभी मीन राशि में भ्रमण कर मेष रहा था। राशि, मेष हाँ, राशि में सर। नहीं नहीं, मीन राशि में था। हाँ हाँ, सॉरी, हाँ, हाँ हाँ, मीन राशि में था 2023। उस समय में। हाँ, अभी जो हमारी कुंडली बनती है वो कुंडली कितने अंश की बनती है उस आधार पर हमको 4 अंश 17 कला का एक कुंडली बनती है। हाँ तो जो गोचर में 4 अंश 17 कला जब आएगा मीन जी, राशि में, तभी ही हाँ, उसका भाग्य हो जाएगा। ओके ये फर्स्ट चाइल्ड के लिए। जी। अभी आपको एजुकेशन का उत्तर दिया, आपको बीमारी का आंसरिंग किया है, अभी हाँ भाग्य के बारे में बताया है। जी, तो दूसरा क्या चाहिए आपको बताना मांगता है, बताइए। अम, बस भाग्योदय भाग्योदय और उसकी शादीशुदा लाइफ बच्चे की। अब शादीशुदा लाइफ यहाँ बिगड़ गई है, मैंने देखा ना आपको, मंगल शुक्र की युति है, हाँ हाँ हाँ, और वो बिगड़ सामने गया है ना सूर्य, तो। सूर्य चंद्र और बुध मतलब आमने सामने हो गए, समसप्तक योग हाँ बन गए। हाँ, तो ओके, वो शुक्र मंगल इज नॉट परमिटेड। अच्छा, हाँ, अब बेटे की शादी कब होगी, तो उसमें पंचम स्थान का जो राशि है वो वृश्चिक है। तो वृश्चिक हम्म, राशि के अंदर जो महीना आता है वो नवंबर महीना आता है सूर्य का। जी, लेकिन शादी का हाँ, कारक ग्रह गुरु और शुक्र हम्म ये हम्म बताया जाता है। तो उसमें से गुरु कभी वृश्चिक राशि में जाएगा या गया था, उस समय हम्म शादी होने की शक्यता है। लेकिन ये लड़का जो है उसकी उम्र हम्म, कम है, 95 का है। तो अभी जी, ये कितना का है, समझ गए? 95 कहा, 29 बरोबर, का बेटे का शादी कैसे करेंगे? अभी हो सकता बरोबर, है क्या? नहीं हो नहीं सकता हो, है ना। हाँ, नहीं तो वो नहीं, लॉजिक भी वापरना है। यस यस यस, समझ यस, गया? थँक यू, थँक यू। ठीक आहे. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? बोला. सर ते एक विचारू? हा, बोला. आता आपण ही जी कुंडली बघतोय संतान आणि त्यांचं संतान. तर ही येस. वडिलांच्या ह्याच्यावरून बघितलं जाईल संतान आणि त्यांचं संतान तसं. तर हो. मग याच्यामध्ये म्हणजे संतान होईल की नाही होईल हे पण बघितलं जाईल की फक्त झालेलं असेल तर नाही नाही बघितलं जाईल? नाही नाही नाही. झालेलं जी काही झालेली कुंडली असेल, हां, लग्न होऊन संतान झालेलं आहे, हां. लग्न ओके. 24व्या वर्षी झालेलं आहे. ओके, ओके. हा, आणि संतान पण आहे. पण हं, हं, हं. एखादी व्यक्ती आपल्याकडे जेव्हा येते त्यावेळेला हं. जर त्याच्याकडे मुलाची कुंडली नसेल किंवा मुलांची कुंडली नसेल, हां. तर त्यावेळेला तुम्हाला आपल्या कुंडलीचा आधार घेऊन ही कुंडली षोडश वर्गामध्ये बनवायची आहे. ओके. कळलं का? हो. आणि त्याच्यावरती त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. मग तो म्हणेल की माझ्या मुलाचं शिक्षण कोणत्या साईडला होईल, माझ्या हं. मुलाचं शिक्षण कसं होईल, माझ्या मुलाची पत्नी कशी असेल, हे बरोबर. प्रथम मुलासंदर्भातच हं. विश्लेषण आपण करत आहोत. ओके. आता जर तुमचा प्रश्न असेल की दुसरी संतती, हं. तर दुसऱ्या संततीच्या वेळेला तुम्हाला राशीची व्यवस्था केलेली आहे. तर कोणत्या राशीमध्ये हं. जातकाचा जन्म झालेला आहे किंवा ओके. त्याच्याकडे जर जातकाची कुंडली असेल आणि तुमच्या व्यक्तीच्या कुंडलीमधून हं. आपल्या कुंडलीच्या कुंडलीवरून जर दुसऱ्या संततीचा पण विचार करायचा आहे, तिसराही हं. करायचा आहे, तरी सुद्धा राशीच्या अनुषंगाने जर त्याची चंद्ररास माहिती असेल किंवा हं. नावरास माहिती असेल, त्यावेळेला तुम्ही राशी कुंडली ही लग्नी मांडायची आणि त्याच्यावरती ग्रहस्थिती फिरवायची. जर उद्या ओके. समजा आपण बघितलं की या ठिकाणी एखादा मुलगा मकर लग्नाचा किंवा मकर राशीचा आहे, तेव्हा मकर लग्न मांडलं तर हं. त्यावेळेला संपूर्ण ग्रहस्थिती जी आहे ती बदलते. हं. कळलं का? बरोबर. मग ती ग्रहस्थिती म्हणजे त्या बदलल्यानंतर मुलाची राशी कुंडली किंवा लग्न कुंडली मांडून तसं ते तयार करायचं. नाही, आता समजा त्याची कुंडली नसेलच, तर त्याचं हां, नाव काय आहे? हां, त्याच्या नावाप्रमाणे आपल्याला जे काही अद्याक्षर असतं हां. त्याच्यावरती आपल्याला लग्न कुंडली बनवायची असते त्याची. ओके. पण त्याचा मटेरियल जे आहे ते ह्याच कुंडलीतून घ्यायचं असतं सगळं. हां. कळलं का? हो. गॉट इट? येस. पुढे बोला. नसेल कळलं तर परत सांगा, मला काही हरकत नाही. म्हणजे चांगलं शिकायचं आपल्याला. बोला. तुमच्या समोर कुंडली लावलेली आहे. सर हा, बोल.
बोला हे बोला. मंगळ आणि शुक्र हे मूळ नक्षत्रात आहे आणि त्यांची युती आहे म्हणून प्रॉब्लेम आहे असं म्हटलं का तुम्ही? हो, आता कसं आहे मॅडम बघा, कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये प्रथम जे चाइल्ड आहे, तर त्या प्रथम जातकाच्या म्हणजे मुलाच्या कुंडलीमध्ये मेष लग्न आलेलं आहे, नाही का? हो. मेष लग्नाचा अधिपती कोण आहे? तर मंगळ आहे. हं. तो कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे? तर त्या ठिकाणी तो तस्करांशमध्ये आहे. मस्कर अंशात आहे. हं. सप्तमेश सुद्धा तस्करांश. हो, दोन्ही. मग आता त्या ठिकाणी ती अंशात्मक युती झाली, बरोबर आहे? हं, हं, हं. आणि ती युती योग्य नाही. आणि हं. कसं असतं मॅडम, की ज्या वेळेला लहान मूल असतं त्यावेळेला आपण भरपूर फुशारक्या मारतो. मी याला पायलट बनवेन, याला मग असं होईल, मग त्याला तसं होईल. आणि नंतर ते पोरगं वॉचमॅन होतं, तर कसं होईल? कारण काय? कळलं का? कळलं. त्यावेळेला त्याचं करिअर, आपल्याला कारकग्रह हा वृश्चिक राशीत आहे, हं, तर वृश्चिक राशीचा संदर्भ घेणं अत्यंत आवश्यक आहे. हं, वृश्चिक राशीचा संबंध का घ्यायचा? कारण गुरु कारकग्रह आहे म्हणून. हं. लग्नेश जो आहे त्या मुलाचा आणि सप्तमेश हे दोघंही शुक्र आणि मंगळाची युती आहे. तर हो. त्या घटना किंवा त्याला ते फलादेश कधी मिळतील? गेटिंग मॅरिड, हं. बरोबर. जेव्हा विवाह करतील त्यानंतर. आता त्याच्यामध्ये शुक्र ही बहीण दाखवलेली आहे आणि मंगळ हा भ्राता दाखवलेला आहे. हं. कळलं का? हो. मग भाऊ बहिणींचं पटेल का? तर त्यावेळेला तुम्हाला मंगळ शुक्राची युती एकत्र पाहणं आणि त्याचा फलादेश देणं आवश्यक आहे. हं, हं. बरोबर. कळलं? बरोबर. हो. मग हा भाग आहे. आता मी शनीची दृष्टी का सांगितली, तर मूळ पत्रिकेमध्ये आणि सप्तमांश कुंडलीमध्ये तुमची सोय आहे. तर मॅडमने मगाशी विचारलं की याला आजारपण होईल का? हं, हं. कळलं का? आता पहिली गोष्ट म्हणजे एखादा प्रश्न जो आहे ना, तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. शैक्षणिक, आपण आजारीच्या संदर्भात जर मुलाच्या बाबतीत विचारलं म्हणजे आपल्याला त्याला 30व्या वर्षानंतर 20व्या वर्षानंतर काही आजारपण झालं, पण नक्की आता मुलगा आजारी आहे का? हं, आणि असा प्रश्न विचारला तर ठीक आहे, पण हं. त्याला भविष्यामध्ये आजार होईल का वगैरे अशा गोष्टीला जास्ती प्राधान्य देऊ नका. अच्छा. हा, म्हणजे इथे षष्ठस्थान त्यावेळेला समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि ह्याच्यामध्येच आजारी आहे, तर हं. त्यावेळेला तुम्हाला त्याचा आधार घेणं गरजेचं आहे. अच्छा. हा, पण ठीक आहे. ज्याचं करिअर हे अतिशय महत्वाचं आहे, की हो. मूल शिकेल का? हे करिअरचं आहे. कुठल्या साईडला जाईल? हे करिअरची दिशा आहे ती. हं, कळलं? हं, हं. हो त्या सर. ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेने थोडंसं त्याला विचार करून फलादेश सांगता आला पाहिजे. ओके. थँक यू सर. थँक्यू. ओके, नेक्स्ट बोला भागवत मॅडम. तर आता आपल्याला जर बाकीच्या मुलांचं सगळ्यांचं जर लग्न वगैरे माहिती नसेल किंवा काहीच माहिती नसेल, कुंडली वगैरे, तर नुसतं नावावरून जेव्हा आपण पत्रिका मांडतो, तर कुठल्या हा. नावाचं काय घ्यायचं ह्याचा काही तक्ता वगैरे आहे का आपल्याकडे? नाही, तो आपलं मिळू जे शकेल? पंचांगामध्ये जे अवकाडा चक्र आहे हा ना हा. मॅडम, ओके. हा हा. ओके त्याचाच वापर करायचा. त्याचा वापर करायचा. ओके ओके. हा, ठीक आहे. ओके. थँक्यू. आता कधी कधी काय असतं, एकाच घरामध्ये इतरांच्या पत्रिका नसतील तर काही लोक नावं आता एस तर एसच ठेवतात, बी तर बीच ठेवतात. ते आवड असते हा पती हा पत्नीची, किंवा ए टू ए करतात. मग त्यावेळेला कसं आहे की त्यांचा संदर्भ जो आहे तो आई वडिलांच्या कुंडलीशी पण संबंधित असतो. हम्म. कळलं का? आता जसं की एखादी व्यक्ती समजा वृश्चिकीची असेल, मेषेची असेल, मग त्या हम्म. ठिकाणी अ आणि यू य असं हे नाव येतं. हम्म. मग हम्म. एखादी व्यक्ती समजा त्या ठिकाणी कर्केची असेल किंवा कन्येची असेल तर प नावाचा संदर्भ येतो, हा. प आणि क नावाचा संदर्भ येतो. हम्म. कळलं? म्हणजे पूर्णपणे आपल्या ब्रह्मांडामध्ये जे काही स्वर आणि व्यंजन जी आहेत ती आपल्यापर्यंत लागू होतात. हम्म. मग त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच, तुम्ही विचारलेला प्रश्न चांगला आहे, तर त्यावेळेला फक्त उत्तर तुम्हाला देताना व्यवस्थित त्याला विचार करणं गरजेचं आहे त्या संदर्भात. पण मग आपल्याकडे जे म्हटलं जातं की आपण अपत्याचं नाव ठेवताना वेगवेगळ्या 5 प्रकारची नावं ठेवतो, त्यापैकी एक जे नक्षत्र नाम असतं, ते जे जन्म नक्षत्र असेल त्याचं जे अक्षर असेल त्याच्यावरून ते नक्षत्र नाम ठेवायचं असतं ना? हो हो हो. पहिली गोष्ट म्हणजे नामकरण विधी हा त्याच्या चंद्रावरती अवलंबून आहे. गेल्या वेळेला आपला विषय झाला होता, कदाचित हा. तुम्ही असाल की नाही मला माहिती नाही, पण ताराचक्रामध्ये बारशाच्या दिवशी 12 दिवसाला जे काही नामकरण विधी होतो, मुहूर्तशास्त्रामध्ये मी घेतलं होतं, तर तो हा, नाही, कम्प्लिटली मी नव्हते. चुकीचा फंडा आहे. हा, आणि हा. तो 12 दिवशी बारसं करणं चुकीचं आहे. हा. आता हे आपल्याकडे 12 दिवसाची प्रथा आलेली आहे, पण
इत्यादी ठिकाणी 12व्या दिवशी बारसं करतात असं नाही. हम्म. कारण त्यावेळेला जन्मसंपत विप्पत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर. ना, हा. याचा विचार केलेला आहे. परत एकदा घ्या ना, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. मी नव्हते त्याला मुहूर्त नाही, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण तरी सुद्धा तुम्हाला आपल्याला मी साधी गोष्ट सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणता सूर्य आहे आणि कुठला लग्न आहे त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागतो. कळलं? ओके, थँक्यू. बरं, आता इथे बघा, परत सांगतो, लग्नेश सप्तमेश एकत्र मुलासंदर्भात आहे. तर कुठलंही मूल असेल तर त्यावेळेला नियम असा आहे की लग्नेश सप्तमेश एकत्र येऊ नये. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक कलह, वैवाहिक जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित निश्चित होणार. मुकेश भाऊ, जायचं का तुम्हाला? हो सर. मग कुंडली काढून जा, नाही तर. हो, काढून जातो. हा, नाही तर काय परत मी कुंडली काढू शकणार नाही. लफडा होऊन ठीक जाईल. आहे, ठीक आहे, काढतो सर. हो. हा, काढ. हा, बरं, आता सर. परत मी कुंडली लावतो. हा, बोला बोला बोला. तर आता हा जो माणूस आहे त्याच्या मुलाची कुंडली ना, सप्तांश हो. कुंडली म्हणजे. हो हा, हो तर हो. आता या जो माणूस आहे त्याचा तो शनी स्तंभी आहे, बरोबर. मग तो जर त्या सप्तांश कुंडलीमध्ये चतुर्थ आहे तर तो दशमाला बघतोय, मग त्याच्या करिअरला धोका असू शकतो का मुलाच्या? हो, कालांतराने हर्ष- मॅडम कालांतराने तसे प्रश्न उपस्थित होतील. हा, पण हर्षला कालांतराने भरपूर आता आहे. हो हो, असं आहे की हर्षल युक्त जर शनी झाला तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या संततीच्या दरम्यान काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. कळलं? आणि हा, म्हणजे करिअर संबंधात ना सर, करिअर संबंधात ना मुलाच्या. हो हो हो, दशम स्थानाचा अधिपती आहे ना तो. हम्म हम्म बरं, आता स्तंभी आणि मार्गी किंवा वक्री याचा फलादेश जो आहे ग्रह आकाशामध्ये असतो, पण तो तिथेच रेंगाळत असतो, म्हणून त्याला स्तंभी म्हटलेलं आहे. कारण तो कुठेतरी त्या ठिकाणी रिस्टार्ट होणार असेल. कळलं का मॅडम? हो त्याला रिस्टार्ट म्हणतो. तर त्यावेळेला त्याचा स्तंभीपणा तुम्हाला तुमच्या व्यक्तीच्या जीवनावरती निश्चित तिथे पाहता येईल. थँक्यू. कळलं? आता शनी स्तंभी म्हणजे काय सांगतो तुम्हाला, थोडंसं थोडक्यात तुम्हाला फलादेश देतो. कारण का सूर्याच्या केंद्रस्थानामध्ये म्हणजे सूर्याच्या चतुर्थ स्थानामध्ये एखादा ग्रह जेव्हा येतो त्यावेळेला तो वक्री अवस्थेमध्ये असतो, दीर्घकाळ तिथे रेंगाळतो आणि काही क्षण ज्याला तासा करता शनी हा काही दिवसामध्ये तिथे स्तंभी असतो आणि मग नंतर तो पुन्हा मार्गस्थ होतो. आता स्तंभी म्हणजे जेव्हा आपली गाडी एखाद्या वेळेला आपण रिव्हर्स घेतो, दॅट इज कॉल्ड वक्री, रेट्रोग्रेड. बरोबर आहे? हो. प्रॅक्टिकल, गो टू प्रॅक्टिकल. वक्री म्हणजे तिथे रिव्हर्स घेतली म्हणजे वक्री झाला. बरोबर आहे? हो. रेट्रोग्रेड. मग नंतर रिव्हर्स घेतल्यानंतर आपण जेव्हा फॉरवर्ड करतो त्याला काहीतरी सेकंदाकरता आपण थांबतो की नाही? हो. तसं हा प्लॅनेट जो आहे तो सूर्याच्या कक्षेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की आकाशातील ज्या राशींची कक्षा आहे त्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये आहे आणि ती कुंभ राशीत आहे. बरोबर आहे? हो. मग त्या ठिकाणी त्या शेवटच्या कक्षेमध्ये जेव्हा एखादा ग्रह असतो तर तो दीर्घकाळ वक्री किंवा स्तंभी का होतो? कारण तो सूर्यापासून दूर असल्यामुळे. मागे पण आपण सांगितलं होतं की गुरु आणि शनी हे दीर्घकाळ वक्री का असतात? कारण ते कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत म्हणून. गॉट इट? हो सर, थँक्यू. तसं मूळ कुंडलीमध्ये तुम्ही पाहिलं तर वृश्चिकेचा सूर्य आहे आणि जन्माच्याच वेळेला कुंभ राशीचा जो शनी आहे तो तिथे दर्शवलेला आहे 24 अंशावरती. बरोबर आहे? हो. हा, म्हणजे तो कुठला सूर्याच्या केंद्रयोगात आला की नाही? हो, केंद्र हा, मग त्यावेळेला सूर्याच्या केंद्रयोगात आला तर थोडंसं सांगतो तुम्हाला मी मॅडम की शनी हा पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे कुंभ राशीच्या. आता तुम्ही बघितलं तर सूर्य अनुराधामध्ये आहे. अनुराधा, ज्येष्ठा, त्याच्यानंतर मूळ, पूर्वा, उत्तरा, श्रवण, धनिष्ठा आणि मग शततारका आणि मग पूर्वा. म्हणजे कितवं नक्षत्र आलं बघा तुम्ही? 9वं आलं? हो, 9. बरोबर आहे की नाही? मग आता त्यावेळेला तो स्तंभी होणार, म्हणजे शेवटी तुम्हाला नक्षत्राकडेच जायचं आहे. गॉट इट? 24 अंशाला पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. आता उत्तरा भाद्रपदा हे शनीचंच नक्षत्र आहे, नाही का? हो. हा, आता दुसरा भाग असा आहे की असं कधी म्हणायचं नाही की तुमचा सूर्य हा शनीच्या नक्षत्रात आहे म्हणून.
कळलं? ही काही लोकांची मिस्टेक होते की तुमचा शनी त्या ह्याच्यामध्ये आहे, मग त्याच्यानंतर तुमचा रवी त्याच्यामध्ये आहे, मग तुमचा शनी पलीकडे येईल वगैरे वगैरे, अशा काही गोष्टी करायच्या नाही. आपल्याला डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी सांगितलं आता की तो स्तंभी दर्शवतोय, याचा अर्थ काय आहे की तो त्याच्यापासून कितव्या नक्षत्रामध्ये आलेला आहे. जर त्यांनी नक्षत्र ओलांडलं तर त्याच्यापासून ताराचक्रामध्ये तो सिमिलर नक्षत्रामध्ये येईल, म्हणजे त्या युनिटमध्ये येईल. आलं लक्षात मॅडम? हो 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 येस थँक्यू. येस. बरं, नेक्स्ट युनिटमध्ये म्हणजे पर्टिक्युलर त्या नक्षत्रांची जी सायकल आहे त्याला युनिट म्हणतात. ओके. हो सर. हा, बरं. नेक्स्ट आणखी कोण आहे? विचारू का? हा, विचारा ना. D7 कुंडलीमध्ये आता म्हणजे आता गोचरीने आजचं गोचर जर बघितलं तर D7 मध्ये मंगळ बुध शनी हे सगळे आता लग्नामध्ये आलेत. हम्म. आणि ओरिजिनल लग्न 14 अंशाचं आहे आणि शनी आत्ताचा गोचरीचा 11 अंशाचा आहे. म्हणजे D7 मधनं सुद्धा तो ओरिजिनल लग्नावरून चाललाय आता. बरोबर. आणि शनीची तिसरी दृष्टी तृतीय स्थानावर आहे की जिथे D7 मध्ये रवी, चंद्र, बुध, नेपच्यून, प्लुटो सगळेच असणार आहेत ऍक्च्युली. हो. तर याचा इम्पॅक्ट काय असेल म्हणजे? इनफॅक्ट म्हणजे ही जी कुंडली आहे ना, तर ही 4 अंशाची कुंडली आहे, 4 अंश 17 कलेची. हो. तर जोपर्यंत तुम्हाला तो ग्रह तिथपर्यंत येत नाही, 4 अंश 17 कला 9 कलेची कुंडली आहे. हो. मग आता तिथपर्यंत तो जो पोर्शन येत नाही. आता ऑलरेडी शनीचं जे भ्रमण आहे तर ते मूळ राशीतून त्याने ओलांडलेलं आहे. हो. कधी कधी बघा असं असतं की काही वेळेला संतती आपली आजारी असते काही काळासाठी. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो की 1 अंश जेव्हा पार करतो शनीसारखा ग्रह त्याला 1 महिना लागतो, 30 दिवस लागतात. हो. बरोबर आहे. आता मूळ पत्रिकेचं ज्या वेळेला आपण संशोधन करतो, फार चांगला प्रश्न आहे, थोडस शिकायला मिळेल. आता कुंभ राशीची कॅव्हिटी आहे एवढं नक्की झालं. हो. बरोबर आहे. आता ह्या कुंभ राशीमध्ये एखादा दीर्घ वास्तव्य करणारा ग्रह जर जेव्हा तो एंटर होतो त्यावेळेला अनेक प्रश्न हे जे आहेत ते दीर्घकाळासाठी उपस्थित होतात किंवा होणार असतात. तर ते कसे आहे, तर त्याचा स्लॉट जो आहे ना, शेवटी कसं आहे की तुम्हाला त्या तिथून एखादा ग्रह एंटर झाला तर त्या राशीची तत्व, आता हे आपण मगाशी बघितलं तर त्याचं 95चा जन्म आहे. तर आता 2024च्या नंतर त्याची डिग्री जी आहे ती बदलेल, म्हणजे त्या ठिकाणी आता तो ऑलरेडी पास ऑन झालेला आहे. बरोबर आहे. राईट. हा, मग त्या दरम्यान प्रत्येक ग्रह जेव्हा संततीचा प्रश्न असेल तर त्यावेळेला गुरु आणि शनी हे दीर्घकाळ ते एका राशीमध्ये असतात. आता जसं की मीन राशीमध्ये आणि मेष राशीमध्ये गुरु आहे, पण तो त्या ठिकाणी पर्टिक्युलर ह्याच व्यक्तीच्या सप्तमांश कुंडलीमध्ये होऊन गेलेला आहे. कळलं? बघा आता जर समजा तिथे ऋषभ हे मेष रास बघितली तुम्ही तर जातकाच्या दशमातून गुरु जात होता. बरोबर आहे. हॅलो राजीव साहेब. हो हो सर. हो. सर. करतायत. हा, मग त्या तिथून जो जाताना ग्रह त्याच्यावरती त्या स्ट्रोकला कधी येईल थोडासा विचार केला पाहिजे आपल्याला. स्ट्रोकला कधी येईल तो 4 अंश 17 कलेचा आहे ना. हो. ज्यावेळेला आपण नवमाशाचा विचार करतो तर नवमाशामध्ये पण एखाद्या ग्रहाचे जर समजा गोचर असेल तर त्यावेळेला मुख्य लग्न कुंडली जी आहे ती कर्क राशीची 14 अंशावरती आहे. हो बरोबर. ह्याचा सगळा जो मूळ जर नवमाशामध्ये गेलो तर 14 अंशाचाच आहे तो, आणि तो दरिद्रांश आहे. तिकडूनच एखादा ग्रह जाते वेळी
त्या ठिकाणी तो दीर्घकाळ वास्तव्य करणार असेल तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच वाईट हालचाल आणि वाईट घडामोडी होतील. कळलं? म्हणजे याला ह्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः 4.5 महिन्यात थोडा प्रॉब्लेम असेल का? नक्की, बरोबर, एकदम करेक्ट. म्हणजे तो तिथून जेव्हा एखादी स्टेप बदलतो, स्टेप हा. जसं आता 4 अंश समजा चंद्र जाणार आहे असं आपण समजू, तर त्याला 8 तास लागतील. बरोबर. 4 अंश जर सूर्य जाणार असेल तर 4 दिवस लागतील. 4 दिवस 17 तास लागतील. म्हणजे त्या दरम्यान सूर्याचं गणित वेगळं आहे, चंद्राचं गणित वेगळं आहे, मंगळाचं गणित वेगळं आहे गोचरीला, बुधाचं गणित वेगळं आहे, गुरुचं समजा 4 अंश तर 56 दिवस. मग 56 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फलित पण मिळेल किंवा फलित मिळणार नाही. मग गुरु हा फलित देणारा ग्रह आहे, कारण ह्याचा कारक ग्रह आहे ना तो. हो हो. मग 56 दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीचं सार्थक होणार असेल तर त्याच्यावरती तुम्हाला विचार केला पाहिजे. थोडस अवघड वाटेल तुम्हाला, पण गोचर ही जी आहे ती तंतोतंत आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी ह्या घडत असतातच आणि त्याच्यावरती आपण खुलासा करतो. आलं की नाही लक्षात? ओके. इथे मंगळ सुद्धा चतुर्थ स्थानाला बघतोय D7 कुंडलीमध्ये. हो हो आणि तिथे शनी आहे ऍक्च्युली. हो हो. ऍक्च्युली आता खरं म्हणजे शनी त्रास देईल ना, शनीच्या मुखात बघतोय तो ना. ह्या दोघांचं बघा परिभाग असा आहे की शनी आणि मंगळ हे वैरी आहेत, हा. बरोबर आहे. त्यावेळेला जातकाच्या कुंडलीमध्ये जे काही संतती संदर्भात प्रश्न उपस्थित होणार आहेत किंवा होतील, तर त्याला कारण काय की ह्या दोघांचे योग योग्य नाही. मुळातच ते मृत्यू षडाष्टक योगात का षडाष्टक योगात आलेले आहेत. त्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की शनी मंगळ पाहतोय म्हणजे तो डिस्टर्ब करणार शनीला. आपले पिरियड कमी असेल ना, 2-2.25 दिवस आता तो काही असेल तो 4 अंशाला मंगळ किती गेला असेल तो. हा, त्या दिवसात तर त्या साधारणतः 6 दिवस आपण पकडू. त्या 6 दिवसामध्ये हानी होईल, पण कधी होईल की ज्याला तिथे शनी हा दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या ग्रहाला जे काही पीडा असते तर ती पीडा मंगळ सुद्धा लावू शकतो आणि शनी मंगळाला सुद्धा पीडा लावू शकतो. पण केव्हा शनी पीडा लावेल? जेव्हा त्याची अथॉरिटी वाढेल तेव्हा. ओके. हा, जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा. बघा शनीचं काम पहिल्या लक्षात घ्या राजीव साहेब. शनीचं काम काय आहे? विचारवंताचं आहे. तो वाट पाहून 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 मंगळाला कसं आपल्या रेंजमध्ये आणायचं. व्हेरी फ्रँकली, रेंजमध्ये आणणं म्हणजे गोळी मारते वेळी त्याला रेंज मारतो आपण, बाण मारते वेळी. तर कुठलाही बाण हवेत मारून चालत नाही ना, रेंजमध्ये मारला पाहिजे ना. शनीचा नियम असा आहे की त्यावेळेला तो निश्चितच त्याच्यावरती काही ना काहीतरी कारस्थानं करणार. त्याला संधी मिळेल तेव्हा तो संधीची वाट पाहणार असतो. मंगळासारखा तो उतावळा नाहीये. शनीची मेंटॅलिटी अतिशय डिफरंट आहे. शनीची कारतत्व मेंटॅलिटी पेक्षा कारतत्व. शनी कधी कधी बोलून न दाखवणारा आहे. मग त्याच ती हे म्हणतो आपण, नियम आहेत त्यांचे. हा, भागवत मॅडम बोला. तर मंगळाला एवढे इथे प्रॉब्लेम आहे, याचा अर्थ भावंडांना सुद्धा त्रास असणार ना? हो, असणार. एंटायर कुंडलीमध्ये मॅडम अशी जर स्थिती आलेली असेल तर कुंडली कितीही तुम्ही फिरवलीत ह्या नावाने त्या नावाने तरी सुद्धा हे जे योग आहेत हे टळत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कधी कधी असे योग असल्यामुळे संततीच्या बाबतीमध्ये कितीही प्रयत्न केला तरी अपयशच येतं. मग ती पहिली असो, दुसरी असो, तिसरी असो. वैयक्तिक आवाज बंद करा बाबा. झाला आवाज बंद झाला? बोला. बोला भागवत मॅडम.
नाही मला तेवढंच कन्फर्म करायचं होतं म्हणजे लग्नेश सप्तमेश एकत्र असल्यामुळे वैवाहिक आंदोलन आणि तो नेमका मंगळच असल्यामुळे भावंडांना पण त्रास. कितीही केलं तरी सुद्धा असे प्रश्न होणारच. हं. तुम्ही अनेक कुंडल्या पहा, तुमच्याकडे जातक येतो, त्यांच्या हो. कुंडलीमध्ये ही ग्रह असते. दुसरी गोष्ट कसं मॅडम, की सप्तमांश कुंडली ही एक आपल्या पूर्वाचार्यांनी नियोजन केलेलं आहे. हं. हे काय आपण बनवलेलं नाहीये, त्यांची बरोबर. विचारधारा आहे. तर त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना, बरोबर. नाही का? हं. आता त्या दरम्यान जर अशा गोष्टी होत असतील तर ते त्यांचं नशीब त्यांनी शोधून काढलेलं आहे की अशा वेळेला अशा घटना घडणारच. म्हणून कधी कधी काय असतं मॅडम, ह्या षोडश वर्गाचं निमित्त काय, नेमकं कारण काय आहे की हं. आपल्याला कळलं पाहिजे की एंटायर लाईफ मध्ये कुठलं सुख आणि कुठलं दुःख तयार होऊ शकतं. हं. मुख्य उद्देश तोच आहे. बरोबर. हा, कारण त्याचा म्हणणं काय आहे की बाबा तुम्हाला ही कुंडली दिलेली आहे. आता ही कुंडली करतेवेळी त्यांनी 4 अंश 17 कलेचा विचार केलेला आहे हं. आणि त्याचं नाव दिलेलं आहे सप्तमांश. हा बरोबर. कळलं का? आता हं. पुढची कुंडली आपण चतुर्थांश घेतली तर त्याचा फलादेश वेगळा आहे. बरोबर. कळलं का? आता हं. चतुर्विशांश आहे, चतुर्थांश आहे, तर त्या वेळेला फलादेश जे आहे ते बदली होत जाणार, त्याच्यामध्ये बदल होईल. बरोबर. असं आहे. मग त्याच्यामुळे ग्रहांची परस्पर सापेक्ष असलेली स्थिती पण बदलेल आणि मग म्हणून फलादेश पण बदलेल. नक्की. कारण अंश बदलतील ना सगळ्यांचे. येस येस, सगळं. आता चतुर्थांश कुंडलीमध्ये 7 अंश 30 कलेची कुंडली आहे. मग त्यातून काय पाहतो आपण? भाग्य आणि घर. हं. भाग्य आणि चतुर्थांश म्हणजे चतुर्थांश म्हणजे भाग्य आणि घर असं त्यांनी नियम लावलेला आहे. हं. पण ती कुंडली किती अंशाची आहे हा भाग बघितला पाहिजे. हं. कळलं का मॅडम? हो हो हो. 7 अंश 30 कलेची कुंडली आहे. हं. 7 अंश 30 कलेचाच विचार केला पाहिजे. मग Correct. गोचर सुद्धा मांडते वेळी तुम्हाला आपलं चतुर्थ स्थान म्हणजे घर घेणं हं. किंवा आपलं संततीचं स्थान हे पंचम स्थान. हं. मग पंचम स्थानामध्ये असणारे, आता इथे मूळ कुंडलीमध्ये पंचम स्थानात बघा 4 ग्रह आहेत. गुरु पण आहे, चंद्र पण आहे, सूर्य पण आहे, बुध पण आहे. हं. आता त्याच वेळेला तिथून जेव्हा एखादे ग्रह जातील त्यावेळेला संत, आता जसं जेव्हा शनी इथून चालला होता त्यावेळेला जातकाचं लग्न झालं होतं का हा पहिला प्रश्न आहे. हं. बरं, झालं तरी सुद्धा जे मूळचे ग्रह आहेत ना मॅडम, ते राहू केतू शनी हेच मोठा धक्का देणारे ग्रह आहेत. हं. जातकाच्या जीवनामध्ये नेमकं जे काही घटना घडतील वाईट, हं. तर त्यावेळेला तुम्हाला तो स्लॉट पकडला होता की ह्या वृश्चिक राशीच्या मध्येच सगळ्या कुंडल्या म्हणजे षष्टांशापर्यंत सगळ्या कुंडल्या तिथून निर्माण होतात. हा बरोबर. म्हणजे कम्प्लिटली ते एक पॉकेट आहे, कॅव्हिटी आहे ना, त्यातूनच सगळं तयार होतं. हं. म्हणजे तुम्हाला निर्माण जे आहे ते आपल्या लग्न स्थानावरून किंवा पंचम स्थानावरून कुठलीही कॅव्हिटी घेत नाही तरी हं. सुद्धा त्या ग्रहाला तो ग्रह हा, जसा ते इथे वृश्चिक राशीमध्ये गुरु आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, बुध आहे, तिथूनच सगळे निर्माण झाले. त्यांचं सगळी फाटाफूट पण झालेली आहे. कारण का त्यांचे अंश किती आहेत त्याच्यावर त्यांची निर्मिती आहे. सप्तमांशला थोडासा विषय तुम्हाला कठीण वाटेल, पण हा. लॉजिक तुम्ही वापरा तर तुम्हाला सहजपणे ते कळेल. म्हणजे काय गुरु इथे वृश्चिकेचा म्हणजे वृश्चिक ह्या पर्टिक्युलर राशीत असल्यामुळे काही त्याला काय म्हणजे अशी ऍडव्हर्स काही फळं वगैरे मिळतील का वृश्चिकेचा असल्यामुळे? बघा आता असं आहे मॅडम, आपण कारग्रह वृश्चिक पकडला की नाही, गुरु पकडला की नाही, हा. हा. बरोबर आहे. पण आता नेमका ह्याच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु हा वृश्चिकेतच का यावा? हा. कारण का की त्यावेळेला तो 26 अंशाचा होता म्हणून. बरोबर. पण तो जर 10 अंशाचा असता तर त्यावेळेला वृश्चिक सप्तमांश मध्ये आला नसता. बरोबर. म्हणजे कुंडली आपण जेव्हा प्रॅक्टिकली मांडतो हाताने पण बनवून, तर हं. पूर्वी आमच्या वेळेला हातानेच कुंडली बनवायला लागायची. बरोबर. पण आता इथे त्याचं नशीब, हं. ज्या वेळेला तो जन्माला झाला तो सगळं घेऊन आलेलं आहे. बरोबर. परत सांगतो मॅडम, जातक जन्माला येते वेळी षोडश आणि षडवर्गाच्या अनुसरून सगळं घेऊन आलेलं आहे. ते फक्त ज्योतिषाला वाचता आलं पाहिजे. बरोबर. कळलं? हं. ज्योतिषाला वाचण्याची कला आवश्यक आहे. पण म्हणजे हा वृश्चिकेचा गुरु थोडी कमतरता देईल का फळांमध्ये त्याला?
काय देईल म्हणाले तुम्ही? कमतरता ठेवेल का चांगल्या फळांमध्ये, म्हणजे थोडी कमतरता निश्चितपणे. ठेवेल का हो बघा, आता वृश्चिकेचा असं आहे, असेल? हो, कारक हा आता आपण जर विचार केला की मुलाचं शिक्षण कुठलं होईल, तर वृश्चिकेचा गुरु हा, आहे. टेक्निकल टेक्नॉलॉजीचाच हा, होणार, हा, बरोबर. पोलीस होईल, हा, डिफेन्स मध्ये होईल, कारण कारक ग्रह तो आहे ना त्याचा. बरोबर. गोष्ट समजा की त्या ठिकाणी आपण लग्न जे आहे सप्तमांश कुंडलीतलं, तर ते मेष आहे हम्म, आणि त्यावेळेला तो मंगळ शुक्राची युती आहे, ती सुद्धा हानिकारकच आहे, बरोबर. नाही का? मग ती पण हानिकारक हम्म, झाली तर मग कसं होणार जातकाच्या जीवनात? प्रश्न हम्म, येणारच. म्हणून तुम्ही हम्म, बघा, जातकाचं मूळ लग्न आणि जी काही कुंडली आपण विचार करणार आहोत हम्म, त्याबद्दलचा फलादेश देणं गरजेचं आहे. आता जातक मूळचा लग्नात जन्माला आलाय तो कर्क, बरोबर आहे. हा, हो, त्याला तो लग्नेश कोणासोबत आहे, एक तर तो वृश्चिक राशीत निचेचा आहे, हो, त्याचाही विचार केला पाहिजे. हम्म, अधिक तो सूर्ययुक्त आहे, अंशात्मक हम्म, युती आहे. हम्म, अधिक तो गुरु पण त्याच राशीमध्ये आहे, हम्म, पण तो सप्तमांश कुंडलीमध्ये वृश्चिक सप्तमांशामध्ये आलेला आहे. म्हणजे सगळे फलादेश तुम्हाला अशा तऱ्हेनेच विचार करता आले पाहिजे. हम्म, एक तर मूळ लग्न कर्क, लग्नेश कुठे आहे, तो वृश्चिक आहे, म्हणजे तो नीचे झाला. आता मला हम्म, सांगा मॅडम, सप्तम मांश कुंडलीमध्ये एखादा ग्रह उच्चीचा झालेला आहे का? नाही. हम्म, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखादा ग्रह जर उच्चीचा झाला असता तर तो कोण आहे आणि तो कुठल्या राशीचा आहे? हम्म, इथे नाहीच तसं. उलट त्या ठिकाणी जर समजा आपण पाहिलं तर मूळ हम्म, कुंडलीमध्ये चंद्र निश्चित आहे, सप्तमांश हम्म, कुंडलीमध्ये निश्चितचा ग्रह दिसतोय का तुम्हाला? नाही. नाही. कळलं? हो, मग निश्चितचा ग्रह दिसतच नाही, म्हणजे ना उच्चीचा ना निश्चितचा, म्हणजे काय? समांतर आयुष्य आहे आपलं हम्म, न्यूट्रल, बरोबर. म्हणजे ज्याला असा विचार करा. संमिश्र असं आपण समिश्र, म्हणतो. येस येस. हम्म, मग एखादा ग्रह जेव्हा षोडश वर्गामध्ये सांगितलेलंच आहे की हा, एखादा ग्रह जरी उच्चीचा झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण जे चार्ट काढतो ना, त्या चार्ट मध्ये त्याचं विश्लेषण करता येतं. पण इथे एकही ग्रह हम्म, उच्चीचा नाही, एकही ग्रह नीचेचा नाही, तर तो दर्जा ठरवतो, कुंडलीचा दर्जा. हम्म, हम्म, बरोबर. हं? असा विचार हम्म, करायचा असतो. ओके, हो, आलं लक्षात. थोडस बघा, थँक विचार केल्यानंतर ना तुम्हाला त्याचं पूर्णपणे ज्ञान येईल, हम्म, त्याशिवाय येणार नाही. अगेन सर अँड अगेन. हा बोला. सर इथे हा गुरु आहे, हा ज्येष्ठाच्या चतुर्थ चरणात आहे, म्हणजे आणि त्याचा संबंध इकडे मुळाशी येतो आहे, मूळ नक्षत्राशी. पुन्हा शनी हा केतूशी केंद्रयोग करतो आहे आणि मंगळ आणि शुक्र पण केतूशी केंद्रयोग करतो आहे आणि गुरु शनीशी पण केंद्रयोग होतो आहे. हो, तर ह्याचे वाईटच, ते वाईटच आहेत ना, हा ते वाईटच वाईटच आहेत, आहे. वाईट आहे. आता का मगाशी मॅडमने विचारलं होतं की शनी हा स्तंभी आहे, हो बरोबर आहे, पण तो स्तंभी का झाला याचं स्पष्टीकरण दिलं ना तुम्हाला मी. हो हो दिलं. स्तंभी ओळखता आला पाहिजे ना तुम्हाला. हो आता जसं अनुराधा त्या नक्षत्रापासून पुढचे जे ग्रह आहेत ते सूर्यापासून किती 9 दूर आहेत? हा 9 नक्षत्र दूर आहेत ना मॅडम. हो सूर्य कुठेशी बरोबर. आहे, तर सूर्य अनुराधामध्ये आहे. शनी कुठेशी आहे, तर पूर्व भाद्रपदामध्ये. म्हणजे जेव्हा तो हो उत्तरामध्ये आला असता तर त्या ठिकाणी 9 नक्षत्र आली असती, पण ही इथे 10 नक्षत्र आली असते. कळलं? हो इथे बरं, तो हा व्यक्ती फॉरेनशी संबंध असू शकतो का जॉबसाठी? आणि त्याला शनीचा पहिले त्रास हा तिथे प्रवासात वगैरे होऊ शकतो का? नाही नाही, एक मिनिट, आपण सप्तमांश कुंडली पाहतोय. वैयक्तिक अच्छा कुंडली पाहते वेळी आपल्याला त्याची लग्न कुंडलीचं जेव्हा आपण रिडिंग करू, त्याचा हा पर्टिक्युलर स्वतःचा नवमांशाच्या बाबतीमध्ये विचार करू, त्यावेळेला तुम्ही त्याचा विचार करू शकता. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाचा षष्ठात मंगळ आलेला आहे, शुक्र सुद्धा आहे मूळ कुंडलीमध्ये, तर अब्रॉड जाणं हे काय हल्ली काही कठीण वाटत नाही मला. हो बरोबर बरोबर. मंगळ शुक्र हे षष्ठ स्थानामध्ये आहेत आणि ते हो काही अब्रॉड साठी पॉझिटिव्ह म्हटले जातील असं नाही. अच्छा फॉरेनला जाऊन नंतर भांडी घासायचं किंवा वॉचमॅनचं काम करायचं, तसं आपल्याकडे इथे लोक येतात आणि आपल्याकडे काहीतरी वॉचमॅनचं काम करतात, तर ते योग्य आहे का?
नाही. मग असाच भाग आहे. हे सगळं म्हणजे शनीमुळे होण्याची शक्यता आहे ना? हो हो, आता इथे कुंडली मूळचीच पॉझिटिव्ह नाही आहे. हो, बरोबर मूळचीच कुंडली बिघडलेली आहे. बरोबर. आता त्यादिवशी मी विधी लिखित मध्ये तुम्हाला कर्क लग्न शिकवलं होतं. हो, बरोबर आहे. मग त्याच्यावरती आलेले ग्रह आता बघा असं आहे मॅडम की मूळच्या कुंडलीमध्ये कर्क लग्नामध्ये मंगळ राहूची युती अजुदीनच्या कुंडलीमध्ये आहे. तर त्याचा मुलगा गेला, त्याच्या घरात अपघात झाला, हे ठरलेले नियम आहे. कळलं? हो हो. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? विचार. लक्षात आलं पाहिजे तुमच्या. मूळ कुंडलीत तारीख लिहून घेतली का तुम्ही? हो सर. हा, मग ठीक आहे. 95 तारीख लिहा तुम्ही घरी, तुमची कुंडली काढा. 22/11/1995 रात्री 10:50 बोला आणखी पुढे काय? मग आता अशा तऱ्हेच्या घटना होतील. मग जातकाचं शिक्षण कुठलं होईल तर सांगितलं तुम्हाला. टेक्निकल टेक्नॉलॉजी कोणाचं? तर मुलांचं. आता जर समजा हा एखाद्या वेळेला जातकाचा एखादं मूल जर समजा सिंह राशीचं असेल असं समजून घ्या, तर लगेच सिंहलग्न लग्नी मांडा. त्यावेळेला तुम्हाला कळेल की चतुर्थात बुध येतो की नाही. लगेच दुसऱ्या मुलांबद्दलचा फरक तुम्हाला जाणवतो की नाही बघा. काय वाटतं सिंहलग्न मांडल्यानंतर? फरक पडतो? नाही पडत का? पडतो ना. हा, मग सिंहलग्न लग्नी मांडला तर त्या ठिकाणी मिथुनेचा कोण आला? तो सूर्य आला. म्हणजे तो कुठे गेला? लाभस्थानामध्ये गेला. मग एखाद्या मुलाची रास किंवा लग्न हे जर सिंहेच असेल तर त्याला फलादेश भिन्न आहे. पण तरी सुद्धा मूळ कुंडलीतले ग्रह कधीही बदलणार नाहीत आणि सप्तमांशाच्या कुंडलीमध्ये पण काही बदल होणार नाही. फक्त स्थानांमध्ये ग्रहाचं फलित भिन्न भिन्न असेल. स्थानांमध्ये कधी कधी फलादेश भिन्न तुम्हाला आढळेल प्रत्येक संततीच्या बाबतीत. मला वाटतं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट होतंय का? राजीव साहेब बोला. नाही ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. आता लक्षात येतंय का? हो हो. लक्षात येतंय हा. सर, पण Very good. जरा आम्हाला स्वतःला अभ्यास आहे. आपण जे सांगितलं ते पुन्हा चेक करण्यासाठी थोडासा अवधी हवाय. त्यामुळे लगेच बोलता येत नाही. म्हणजे आता तुम्ही शिकवताय ना, हे आम्ही उद्या पुन्हा त्याप्रमाणे रिवाइज केलं की ह्या गोष्टी ठीक. कळतील. ठीक आहे, पण आपण ठीक आहे, हरकत नाही. कळतंय. Yes. पण मला एक फक्त शंका अशी होती की हा. आपण गेल्या वेळी देशकान कुंडली बघताना दृष्टीचा विचार करायचा नाही असं हे बोलू. भावंडांच्या संदर्भातील जी कुंडली होती ना मॅडम, हो तर त्याच्यामध्ये स्थानग्रह तुम्हाला हे म्हणजे स्थानासंदर्भातील विचार केलेला आहे. आता इथे जर दृष्टीचा विचार करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे करू नये. हा, पण म्हणून तेच समजा मला त्या म्हणायचं. ठिकाणी मगाशी षष्ठस्थानासंदर्भात प्रश्न होता की आजारी पडेल का, हा हा तर त्या ठिकाणी बुध हा सूर्ययुक्त बसलेला आहे ना. हा मग सूर्य हा आरोग्याचा कारक आहे. मग अशी व्यक्ती मुलं आजारी पडत नाहीत. बरं, मगाशी आपण संतती शनीचा विचार केला की हा. शनी मूळ पत्रिकेमध्ये अष्टमात आहे आणि आता सप्तमांशामध्ये शनी चतुर्थात आहे. बरोबर. त्यामुळे मग चतुर्थात असल्यामुळे 10वी दृष्टी त्याची धनुस्थानावर पडली. हो. आणि ह्याच्यामध्ये पंचम स्थानावर पडली. त्यामुळे जातकाला येणार आहे. मध्ये पंचम स्थान बिघडलेलं आहे असं आपण सहज म्हणतो. बरोबर आहे. आता इथे सुद्धा असं झालेलं आहे मॅडम हो. की अष्टमातला शनी
याची दृष्टी पंचम स्थानावरती आहे की नाही? आहे. मग तो स्तंभी असो, वक्री असो का मार्गी असो, हो. मग त्या ठिकाणी पंचम स्थान हे बिघडलेलं मूळ कुंडलीमध्येच आहे. हो. मग वडिलांचं कुंडलीचं बिघडलेलं आहे, याचा अर्थ वडिलांना ते किती प्रमाणामध्ये फायदेशीर ठरेल. हो, बरोबर आहे ना सर. ते त्याला त्याचे त्रास भोगावेच लागतील किंवा त्याच्या ज्या काही कमतरता आहेत त्या त्यांना आयुष्यात येतीलच. आणि त्या सप्तमांश कुंडलीमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहेत. येस, आपण मूळ कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी पंचम स्थानावरती शनीची दृष्टी आहेच. हो. तिथे तो काही ना काहीतरी परिणाम होणार. षोडश वर्ग काय माहिती मॅडम, की लोकांना कुंडलीमध्ये आपण पंचम स्थानावरून संतती पाहतो, सप्तम Yes. स्थानावरून द्वितीय संतती. हो तर आता इथे जी सप्तमांश कुंडली आली मेष लग्नाची, हो. म्हणजे मेष लग्नाची पंचम हो. स्थानावरून पाहिजे सप्तमांशाच्या. ते माझं हो. कन्फ्युजन झालंय जरा थोडं. नाही आता ऐका, सप्तम एवढं नक्की हो. नाही का? मग आता पुढे जाऊ मला नंतर हो. रेषांमध्ये सुद्धा तसं भावांना आपण नावाक्षर बघितलं मॅडम. बघायचं का असं मला म्हणायचं होतं. नाही, पुन्हा परत करेक्ट करतो मी तुम्हाला मॅडम. पहिली कुंडली ही सगळ्यात मोठी संतती, मुलगा असो का मुलगी असो त्या संदर्भातील आहे. मुलगा किंवा मुलगी असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असे प्रसंग येणारच. आता हे प्रसंग जातकाच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील आहे. कोणाच्या? तर जो कर्क लग्नाच्या व्यक्तीचा आहे मग त्याला आणि त्याच्या बायकोचं जे काही लाईफ आहे, कधी कधी आता बघा इथे चतुर्थ शनी आहे तर आईशी जमणार नाही. म्हणजे आई आणि वडील वेगळे झाले की नाही? बरोबर. हो. जेव्हा आपल्याला संततीचा कारक ग्रह हा गुरु म्हटलेला आहे, बरोबर आहे. बुध हा युवराज आहे, बरोबर आहे. आता जर समजा बुध म्हणजे कन्या किंवा मिथुन राशीचा, बरोबर आहे, बरोबर आहे. जर यदा कदाचित एखाद्या घरामध्ये कन्या किंवा मिथुन राशीची व्यक्ती असेल तर त्याचं वडिलांशी चांगलं जमतं. बरोबर आहे. रवी बुध साधारण जवळपास. हो. हा नाही, रवी त्याचे नियमच आहेत की बुधाची व्यक्तीचं वडिलांशी चांगलं जमतं, म्हणजे अटॅचमेंट असते. माझे बाबा कळलं. मग मुलीच्या बाबतीत असो का मुलाच्या बाबतीमध्ये, मग ते ज्या वेळेला तुम्हाला आईच्या बाबतीत बघायचं असेल तर तुम्ही अवश्य बघा की कर्क लग्नाच्या व्यक्तीमध्ये धनस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? सूर्याची, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी सूर्याची व्यक्ती असेल तर आई करते, त्याच्याकडे पूर्णपणे आईचंच लक्ष असतं. बरं, दुसरी गोष्ट की वडिलांचं अटॅचमेंट आणि आईच्या अटॅचमेंट मध्ये फरक आहे. पण तुम्ही बुधाच्या व्यक्ती बघा, कन्या किंवा मिथुन राशीच्या, त्यांना वडील प्रिय असतात, आई प्रिय नसते, कमी प्रिय असते. असं आहे, नियम आहे. बरोबर आहे सर, हे पाहण्यात आले. हा, मग हे लॉजिकच आहे ना मॅडम. मग स्त्री संतती किंवा पुरुष संतती असो, काही असो, मिथुन राशीची कन्या राशीची व्यक्ती घरात असेल तर तिचं अटॅचमेंट जे आहे ते वडिलांशी जास्ती असतं. आता मग कर्क राशीचे लोक असतील तर आईशी जास्ती असतो. बरोबर.
असं आहे. मग आता कर्क राशीच्या ह्याच्यामध्ये जलतत्व बघितलं तुम्ही, मीन, वृश्चिक हो आणि कर्क. करतो हो मग त्या भावनिक राशी आहेत. मग काही वृश्चिक काही भावनिक नाही, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे आईचं हे असतं, अटॅचमेंट असतं. बरोबर दोन्ही असा गोष्टींचं विचार मिश्रण आहे केलेला प्रॅक्टिकल पण आहेत आणि भावनिकही दोन्ही आहेत आहे. येस. म्हणून काही वेळेला कुंडलीचा, जसं की आता मॅडम मला सांगा, तुमचा रवी कोणत्या राशीतला आहे? 3 राशीतलं हा, मग आता त्या ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये धनुराशीची व्यक्ती कोण ना कोणतरी जन्माला येईल. धनु किंवा लग्नाची माझी आई होती हा, मग तेच ना, माहेरी किंवा सासरी का जे असेल ते, पण धनुचा हो संबंध हो हा येणारच. हो तर हो हे आणि नियम माझ्या आहेत. मुलाचं रवी धनु लग्न आहे धनुचं हो मग आता झालं ना, मग कनेक्टिव्हिटी आली की नाही? होय 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 सर तर त्याचा नियम सांगतो तुम्हाला. आजचा नियम सांगतो. आज वेगळा नियम आहे. आपला जन्म ज्या राशीमध्ये होतो, म्हणजे ज्या महिन्यामध्ये होतो, तेव्हा ती रास सूर्याची असते, एवढं नक्की. हो 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 सर त्याच्यापासून 5व्या राशीची व्यक्ती आपल्या संबंधित जीवनामध्ये असते. मग ती मुलगा असो, आई असो, बरोबर पती असो, बहीण असो, ही कनेक्टिव्हिटी आहे. बरोबर सर अगदी बरोबर तंतोतंत जुळतंय सर बस, मग हे दिस इज द रिझल्ट. आता हे असं जर समजा आपल्याकडे ज्योतिषाचं ज्ञान नसेल, आणखी दुसरा नियम सांगतो. आता हं. ज्या वेळेला तुमचा सूर्य हा जो आहे शिव राशीचा आहे, तर तुमच्या हो कुटुंबामध्ये कुंभ राशीची व्यक्ती आणि कन्या राशीची व्यक्ती निश्चित आहे. नाहीये नाहीये हा, नाहीये येईल सर येईल. अच्छा येईल ओके हा, अजून आयुष्य संपलेलं आहे का? नाही नाही बरोबर आहे, सर. येईल. पण म्हणजे धनुराशीचं जसं आहेत झालं, म्हणजे दूरच्या नात्यातले आहेत. हं. हा, मामा वगैरे आहेत सर म्हणजे असे मग आहे ना कुंभ कुटुंबाचा राशीचे मामा, मामा म्हणजे वगैरे आहेत हो मामा हो सुद्धा हो 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 ब्लड रिलेशन झालं ना. आहे मग होय तसंच होय आहे. होय तर नियम असेच आहेत. करेक्ट आहे, सर. म्हणून तिथे छान, सर. कनेक्टिव्हिटी अशी आहे. ती जेमिनीमध्ये सगळं सांगितलेलं आहे. एनिवे, बरं, आणखी बोला. काय कोणाला कळलं धन्यवाद नसेल सर तर विचारा. धन्यवाद. कारण का की थोडंसं कठीण आहे कळायला. तुम्हाला थोडस जी चर्चा असते ती व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गुरुजी माझा एक प्रश्न आहे. कदाचित प्रश्न बरोबर असेल, चुकीचा असेल, पण शंकेचं निरसन व्हायला पाहिजे. तर हा, जसं ते कसं असतं, की आपण जसं तुम्ही म्हणालात, की पहिल्या संततीचं याच्यावरून बघायचं आधी सगळ्यात पहिले. हो. तर पहिली संतती कसं एखाद्या वेळेस पहिली संतती असते. मग काही काळानंतर जर संतती ती 7 वर्षानंतर, 8 वर्षानंतर होऊन जर वारलेली असेल, तर हम्म. मग जी हयात आहे तीच पहिली धरायची की कसं? नाही, बघा असं आहे मॅडम, हं. संततीचं समजा अस्तित्व नसणं, कधी कधी 2 संतती झाल्यानंतर तिसरी संतती टिकते, असा पण काही परिवार आहे. हं. हां, हां. जर मूळ कुंडलीमध्ये गुरु राहूची किंवा शनी राहूची युती जर असेल, हं. तर यथाकार्य संततीसाठी तुम्हाला वाट पाहावी लागते. बरोबर आहे. आता हां. तुमचा प्रश्न असा आहे की पद्धती वारली असेल तर सुद्धा जे हं. अस्तित्वात असतील, म्हणजे उपस्थित हां. असतील, त्याच्याबद्दल हं, हं. प्रथम संतती किंवा दुसरी संततीचा विचार करायला हवा. ओके. जे नसेल त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तो देवाघरी गेलाय, गरजेचं. हां, बरोबर. मग त्याचा प्रश्न नाही करायचा. बरोबर. बघा, अच्छा. थोडंसं लॉजिक लावून, थोडी कठीण आहे हं. पत्रिका ही, असं ताबडतोब हां, हां. येणार नाही तुम्हाला. आफ्टर हां. ऑल ऍस्ट्रॉलॉजी ही लॉजिकल हे आहे. बरोबर. आता सप्तमात राहू आहे, निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काही अतिप्रसन्न येणार, ठरलेले नियम आहेत. ओके. जर आपल्या सप्तमांश कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी असे ग्रह जर, आणि कारक ग्रह हा गुरु जर बिघडला असेल किंवा चुकीच्या राशी, आता जसं की वृश्चिक राशी ही गुड आहे, मग त्यावेळेला काही सस्पेन्स निर्माण होतील. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे जरा सांगा. हा सर, ऐकते मी. बरोबर आहे. काय वाटतं? ऐकते अगदी परफेक्ट आहे. पुढे नियम पाठ केले तुम्हाला ज्योतिष सोपं होईल. आता किती जण प्रॅक्टिस करतायत ह्याच्याबद्दल मला काही हे नाही आहे.
पण तरी सुद्धा जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर अवश्य करा. विनामूल्य करा. तुमचा संग्रह वाढवा, तुमचं ज्ञान वाढवा, त्याच्यावरती विचार करा, डिस्कस करा एकमेकाशी. ज्योतिषाला असं अवॉइड करू नका. लोक काय करतात, एकदा शिकल्यानंतर मी कशाला माझं ज्ञान देऊ, तर तसं करू नका. ऑलवेज डिस्कस. त्याने तुम्हाला ज्ञान प्राप्त हो, होईल. हे सर बरोबर बोललात तुम्ही. अगदी परफेक्ट आहे. हा, कारण डिस्कशननेच होतं ज्योतिष, नाही तर होणार नाही. नाही होणार, आपल्या आपल्याकडेच ज्ञान ठेवलं तर होणार नाही ते. बिलकुल नाही होणार. हे ज्ञान नेहमी वाटलं पाहिजे. हा, त्याच्याने प्रगती होईल. प्रगती त्याला होणार. कळेल, तुम्हाला कळेल, त्याचे विचार काय असतील ते कळतील. सर एक पण विचारू हा, बोला. नातवंडांचा विचार कसा करायचा याच्यावरून? हा, नातवंडांचा विचार करते वेळी सुद्धा तुम्हाला सेम जे काही प्रोसेस आहे तो केला पाहिजे. म्हणजे मुलाचं मूल आता आपण बघितलं तर मुलाची पत्रिका ही मेष लग्नाची आहे, एवढं नक्की. तर त्यावेळेला त्याचं पंचम स्थान हे बघितलंच पाहिजे. मग आता पंचम स्थानाचा अधिपती त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर कुठे आहे, तर पराक्रम स्थानामध्ये. मग जर समजा नातवंड, कदाचित कधी कधी कसं असतं मॅडम, जे आपल्याला मिळत नाही, जे आपल्या मुलांना मिळत नाही, त्याचं सुख जे आहे, करे दादा और भोगे पोता, कळलं का? असं आहे. म्हणजे आजोबांनी करायचं आणि नातवानी भोगायचं. तशाच प्रकारे नातवंडाची प्रगती होईल का, तर त्यावेळेला तुम्हाला पाहता आलं पाहिजे की त्याचं पंचम स्थान जे आहे, म्हणजे संततीचं पंचम स्थान. आता इथे संतती मेष राशीचं बघितलं आपण, मग पंचम स्थान हे सूर्याचं आलं ना, शिवराशीचं. हो सर. मग त्याच्यावरतीच तुम्हाला विश्लेषण करायचं. म्हणजे नातवंडांचं पाहायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हीच पत्रिका उपलब्ध करून घ्यायची. आता दुसरा प्रयोग असा आहे की तुमच्याकडे जर नातवंडाची पत्रिका असेल तर ह्या चक्करमध्ये जाऊ नका. मग त्या नातवंडाच्या पत्रिकेवरून पर्सनल त्याला ज्योतिष सांगा. पण आपल्याकडे सोय करून ठेवलेली आहे, नातवंड किंवा मुलं ही फक्त उपलब्धता असेल तर. म्हणजे आपल्याकडे आपलीच कुंडली आहे आणि त्याच्यावरून जर समजा तुम्हाला काही योजना करायच्या असतील तर. हा, भागवत मॅडम बोला. तर सगळ्यांच्या पत्रिका जरी आपल्याकडे असतील आणि त्या जातकाच्या पत्रिकेवरून आपल्याला काही एक दिसतंय की ह्याच्या मुलाच्या संदर्भात अमुक एक गोष्टी घडू शकतील, नातवंडांच्या संबंधात अमुक एक गोष्टी घडू शकतील, हे आपल्याला सगळ्यांच्या पत्रिकेवरून दिसतंय. शिवाय आपण टाळा म्हणून ह्या पत्रिका अशा वापरू शकतो का, की मुलाच्या म्हणजे एक वेळेला संततीवरून तुम्ही दिसतंय असं? त्याचा उपयोग करू शकता. पण जर समजा नातवंडांच्या पत्रिका, मुलांच्या पत्रिका जर असतील पत्रिका असतील तर मग तुम्ही त्याच्यावरून वर्णन करूच नका. हा, पण आपल्याला समजा अमुक एक योग आपल्याला असं वाटतंय की मुलाची पत्रिका बघून की अमुक एक प्रकारचा योग निश्चितपणे आहे, तर शिवाय आपण टाळा म्हणून जर ती सप्तमांश आपलीच कुंडली काढली किंवा असं आणि त्याच्यात पण तो योग दिसत असेल तर ह्याचा अर्थ ते कन्फर्म होणारच असं आपण दिसतो म्हणजे असं मॅडम. ठामपणे आपण सांगू शकतो ना की बाबा असा असा प्रॉब्लेम निश्चितपणे होणारच तुम्हाला. बघा, प्रयत्न करून आपल्या पत्रिकेवरून तुम्ही निश्चितच त्याचा प्रयोग करू शकता. हो, निश्चितच. विचारू, हा, बोला मॅडम. आपण गेल्या देशकांड घेताना असा विचार केला होता की भावंडांचं जर दोन्ही याचं अग्नितत्व येत असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पटू शकेल. आता इथे जातकाचं लग्न आहे कर्क जलतत्वाचं आणि त्याच्या अपत्याचं सप्तमांश कुंडलीमध्ये लग्न आलंय अग्नितत्व मेष. बरोबर, मेष. मग आता इथे आपल्याला असं म्हणता येईल का की या अग्नितत्व आणि जलतत्व यामुळे ह्या दोघांच्या मूळ स्वभावामध्ये भिन्नता असेल? सांगतो. अगदी उत्तम प्रश्न आहे, सांगतो. कर्क लग्न आपण ह्या व्यक्तीचं पुरुषाचं पकडलं, बरोबर, वडिलांचं पकडलं. हो. आणि त्याच्या संततीचं आपण बघितलं तर मेष. हो. तर त्यामध्ये नियम असा आहे मॅडम की 1, 4, 7, 10 मध्ये 1 आणि 4 मित्र आहेत, 7, 10 हे शत्रू आहेत. म्हणून आपण लग्न विधिलिखित शिकलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं, बरोबर आहे हळदणकर मॅडम? होय, ऐकते सर.
हा, मग त्याच वेळेला तो आधार घ्यायचा. मग आता इथे जरी तुम्ही विचार केला तर कधी कधी याच्यामध्ये लक्षात घ्या की कर्क लग्नाच्या व्यक्तीच्या मध्ये मंगळ हा त्याला सपोर्टिंग प्लॅनेट आहे. हो. शेवटी त्या व्यक्तीचं जीवन हे मंगळावरतीच आधारित आहे. हा. पण कर्क लग्नाला दुसरा भाग जो आहे इन आपल्याला लग्न कुंडलीमध्ये, हा. तुम्ही बघितलं तर कर्क लग्न समजा लग्नी आपण पकडलं, गेल्या वेळेला शिकलो होतो. हा. त्यावेळेला तिथे बुध म्हणजे मिथुन, कर्क आणि सिंह, बरोबर आहे. हा. तर चंद्राचं बुधाशी जमत नाही. हो. कर्क लग्नाच्या व्यक्तीमध्ये जर समजा तुम्ही मिथुन राशीचा संपर्क किंवा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर तो कधीही खुश होणार नाही. त्याची आवड सिंह राशीकडेच आहे, हा नियम आहे. कारण त्याचा जवळचा पहिला उजवा हात कोण आहे? तो सिंह. हा. कर्क लग्नाच्या बाबतीमध्ये बुध हा त्याच्यापासून दूर जातो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बुध हा आईकडे न राहता वडिलांकडे जास्त आकर्षित होतो, हो. हो. असा भाग आहे. आता कर्क लग्नाला समोरची रास कोणती येते मॅडम? तर कर्क लग्नाला मकर. मकर. मकर, बरोबर आहे. मकर आणि कुंभ एकाच राशीचे आहेत, होय. एका मालकाच्या. हो. मग आता त्यावेळेला त्याचं केअरटेकर कोण आहे? तर शनी आहे, हो. असा नियम आहे, हो. बरोबर आहे. म्हणून कर्क लग्नाच्या याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे निश्चितच तशा तऱ्हेचा भाग विचारात घेणं गरजेचं आहे. जसं मगाशी मी त्या कुलकर्णी मॅडमच्या पत्रिकेबद्दल बोललो तर त्यांचा सूर्य जो आहे तो सिंह राशीचा आहे, तर त्यांच्या घरामध्ये धनु राशीची व्यक्ती आहे. तसंच कर्केचा सूर्य असेल तर त्या ठिकाणी वृश्चिकेची व्यक्ती हमखास आहे, हा नियम आहे. आणि दुसरा नियम आहे की त्याच्या सप्तमात कुठली राशी आहे तर ती मकर आहे, म्हणजे कुंभ राशीची व्यक्ती कोण ना कोणतरी असणार, हा नियम आहे. हे नियम जेव्हा तुम्ही त्याच्याशी ठेवता त्याच वेळेला कुंडलीचं तुम्हाला जास्तीत जास्त उकल होते. आलं लक्षात? होय. हा अभ्यास जो आहे मॅडम, तुम्ही अनेक पत्रिका जेव्हा पाहाल तर हो, त्याच्यावरती तेव्हा ते. तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की ही अशी अशी पत्रिका आली आणि असा असा संदर्भ लागला. जसं की एक धागा असतो ना, आपण म्हणतो सुराग, हो. हिंदीमध्ये काय म्हटलेलं आहे? सुराग. मग तो एक सुराग आहे की इथे असे लोक तुम्हाला सापडणार. शेवटी आपलं जे विश्व आहे ते 12 राशींचंच आहे, हो. कळलं नाही का? 12 राशींचं विश्व. होय. होय सर. मग त्या तर राशीचं, हा बोला. कर्क लग्नाच्या व्यक्तीच्या जीवनात तुम्ही म्हणलं की कुंभ राशीची व्यक्ती असणार, तर कर्क हो, लग्नाची व्यक्ती असेल तर त्याच्या कुटुंबामध्ये कुंभ लग्नाची व्यक्ती पण असू शकेल ना? तेच सांगितलं तुम्हाला, मकर आणि कुंभ आणि वृश्चिक हा त्या ठरलेल्या आहेत. हा हा. कर्केचा रवी वृश्चिकेशी संबंधित आहे आणि कुंभेशी संबंधित आहे. अच्छा. हो हे सर, असे नियम बरोबर आहेत. आहे एकदम. आणि कुंभेशी. बरोबर आहे ना? हा, एकदम परफेक्ट. येस. ही कनेक्टिव्हिटी आहे मॅडम, हे आपल्या विश्वातलीच ही कनेक्टिव्हिटी आहे. हा सुराग आहे. सुरागला काय म्हणतो आपण? धागा. तर एक डीएनए धागा एक धागा सुखाचा. बरं, ठीक आहे. म्हणजे अशा तऱ्हेने विश्लेषण तुम्हाला जमलं का? सांगा. व्यवस्थित कळलं? परत जाऊन घरी विचार करा, त्याच्यावरती विश्लेषण करा, आत्मसात करा, डिस्कस करा, तर तुम्हाला कळेल. एकमेकाशी परिचय साधा, संबंध साधा. अशा काही गप्पा मारतो आपण, त्यापेक्षा ज्योतिषच्या गप्पा एकमेक करत राहा, तर तुम्हाला जास्ती उजळली होईल, जास्ती आनंद होईल. हे नियम आहेत. बरं, आता 9 वाजलेले आहेत. मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे का काही? नाही मुकेश भाऊ, बाहेर गेले. बरं, आणखी काही विचारायचं असेल तर विचारा, मग आपण पुढे प्रवास करू. बोला, अगदी मन मोकळे बोला, विचारा. सर मी विचारू का? हा, विचारा ना.
हा नमस्ते सर. नमस्ते. सर याच कुंडलीमध्ये जर असा विचार केला की इथे जो लग्नात केतू आहे त्याच्याऐवजी जर मंगळ इथे असता आणि जो सप्तमातला राहू आहे त्याच्याऐवजी इथे जर कुठला सौम्य ग्रह असता, सपोज चंद्र असता किंवा शुक्र असता, तर डेफिनेटली त्या कुंडलीमध्ये म्हणजे फरक पडेल ना. नक्की बदल होईल. पण मॅडम कसं आहे की 4 अंशाच्या कुंडलीमध्ये बदल होण्यासाठी तसा जन्म घेणं पण गरजेचं आहे ना. हे शेवटी विधिलिखित आहे. आपण काही चेंज करू शकत नाही. कला विकला आपल्या पूर्व आचार्यांनी जे ऐनांशाप्रमाणे बनवलेले आहेत 2000 वर्षापूर्वी, त्याचप्रमाणे आपल्याला फलादेश हा निश्चितच विस्तारित करता आला पाहिजे किंवा वितरण करता आला पाहिजे. फलादेश पण हा जो आहे तुम्ही कदाचित तो असेल तर त्याचा फलादेश तो मिळणारच. आता तुम्ही म्हणताय कशाबद्दल, तर सप्तमांश कुंडलीमध्ये लग्नी आलेला केतू त्याच्याबद्दल तुमचा विचार आहे ना. हो सर. तो जर नसता तर त्याच्यामध्ये बदल असता. आता जर समजा लग्नी केतू आलाय म्हणजे त्या ठिकाणी त्या पुत्राला किंवा संततीला काही ना काहीतरी वाईट फलादेश हा सापडणारच. कारण का तो आपला पिंड आहे ना. येस सर. तर या सगळ्या गोष्टी मॅडम ह्या कनेक्टेड आहेत. बघा परत सांगतो, कुठली व्यक्ती किती रूपवान आहे किंवा कुठली व्यक्ती जी आहे ती रूपवान नाही आहे, पण तरी सुद्धा आयुष्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडणारच. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. लहानपणी मूल तुम्हाला अतिशय आवडतं असतं, पण पुढे गेल्यानंतर तेच मूल आपलं ना आवडतं होतं की नाही, असे अनुभव आहेत की नाही तुमच्याकडे? बरोबर आहे सर. आता काही मुलं आमच्या सोसायटीमध्ये होती, त्या मुलांनी आई वडिलांना नेऊन वृद्धाश्रमामध्ये टाकलं. आता ही वृत्ती आहे, त्याला काय करू शकतो? त्याला दुर्दैव असं आहे की त्या वडिलांच्या कुंडलीमध्ये संततीचं सुख नव्हतं. कळलं का? आई वडील दोघांनाही चांगले सुशिक्षित परिवारातील होते, पण काय करणार, संपत्ती संपली, सगळं विल्हेवाट लागली, मुलाने सगळी वाट लावून टाकली आणि शेवटी निर्वासित झाले. आई वडील कोट्याधीश होत्या, असं पण नाही, कमीत कमी 10 कोटी रुपये होते त्यांच्याकडे साधारणतः 2005 साली. आता 2005 साली 10 कोटी म्हणजे किती झाले बघा तुम्ही, नाही का? हा हो भाग सर. होता. मग अशा घटना ह्या घडतातच. हे आयुष्यातल्या शेवटच्या घटनेला शेवटी त्यांचं जे अखेरचे दिवस सुद्धा वृद्धाश्रमामध्येच होते आणि तिथेच ते देवाघरी गेले. त्याला कारण काय? त्यांचं नशीब. म्हणजे सुस्थिती ही कधीही राहीलच असा तुम्हाला हे दावा करता येणार नाही. काळ हा आहे, काळाचा महिमा अत्यंत वेगळा आहे. भिन्न परिस्थितीमध्ये माणसाला आणून ठेवतो, तो काळ आहे. म्हणून कालाय तस्मै नमः, त्यालाच वंदन केलं पाहिजे, म्हणून पुण्य कमावलं पाहिजे. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता काय जायची वेळ झाली, 9 वाजलेले आहेत. आणखी कोणाला काय अभिप्राय द्यायचा असेल तर द्या, नाहीतर मग आपण समारोप करूया. बोला, काय विचारायचं आहे? जिबूचा मी क्लास सुरू करणार आहे. वही आणि पेन घेऊनच बसणे. सगळे जे काही सिम्बॉल आहेत म्हणजे चिन्ह आहेत त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला वही पेन घेणं गरजेचं आहे. कोणाला काही सांगायचं आहे का? काही नमस्कार सर, मी बोलते सरोज शिंदे. तर आता नेहमीच आपले क्लास चांगलेच होतात. ऍक्च्युली आता शब्द सुचत नाही की किती छान छान शब्द आणावे तुमच्यासाठी, ते सगळे कमीच आहेत. तर आता म्हणजे जसजसं अजून अजून खोलवर एक आता संतती, पुन्हा संततीची संतती, तिचं करिअर, तिचं शिक्षण, तिची हेल्थ, तिचा व्यवसाय, तिचं कुटुंब, मॅरेज लाईफ, तिचा भाग्योदय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सप्तमांश कुंडलीतून आपण विविध उदाहरणं देऊन छान पद्धतीने मांडल्या आणि आम्हाला त्या, मला वाटतं सगळ्यांना व्यवस्थित समजल्यात. त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. आणि अजून एक सर, म्हणजे त्या हळदणकर मॅडम आणि शेवटी कुबल मॅडम, त्या दोघी ज्या देतात ना अभिप्राय, ते खरंच अप्रतिम असतात. त्यामुळे आता आम्ही सगळे बाकीचे असे स्पीचलेस होतो, कारण आधी तर तुमचं ऐकलेलं असतं ना, शब्द आधी ऐकण्याची पहिली ती हे असते,
आणि हे प्रश्न सगळेजण विचारतात, त्यामुळे कसं होतं, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पण त्यातच मिळून जातं आणि दिवसेंदिवस खरंच ज्ञानात एवढी भर पडत चालली आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यासारखा गुरु नाही, लाभलाय. नाही, it's okay. ते ठीक आहे. नाही नाही कसं आहे सर, नाही माझं हे काम. खरंच आहे. अगदी खरंच सांगते ना, इतकं सगळं बघितलं म्हणजे एवढं पुस्तकांमध्ये कुठे 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 वाचनात काहीही नाहीये. हे जे इथे शिकायला मिळतं ना, हे खरंच मीच नाही, अगदी आता जे आहेत क्लासमध्ये उपस्थित व्यक्ती सगळे हे मान्य करतील, की हे तुमच्याकडून जे ज्ञान आम्हाला लाभतंय ना, ते आमचंच भाग्य, असंच वाटतं कधी कधी. आमचंच भाग्य खूप, की आम्ही तुमच्याबरोबर कनेक्ट आहोत. आमचंच म्हणायचं की आमचं गुरु चांगला आहे पत्रिकेतला, असं समजायला हवं स्वतःच्या. पण सर खरंच खरंच कोटी 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 धन्यवाद तुम्हाला आणि थँक्यू. शतशः नमन. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बरं, आणखी काय तुम्हाला सांगायचं आहे? सर काही मी कळलं फक्त नाही? 2 ओळी हा, बोलते. बोला बोला बोला. त्याच्या आधीचं लेक्चर आपलं द्वेषकांवर झालं. त्याच्यावरच्या सर मी एक गृहपाठ म्हणून 2 पत्रिका सोडवल्या होत्या आणि त्या दोन्ही पत्रिकेमध्ये म्हणजे ते दोन्ही जातक माहिती असल्यामुळे त्याच्यातली साम्यता मी शोधून काढली होती. आज आपण तिसरी पत्रिका घेतली सप्तमांशावर आणि सप्तमांशावर म्हणजे मूल आणि नातवंड. प्रत्यक्ष जेव्हा जातकाकडे अपत्याची पत्रिका नसेल तर मूळ पत्रिकेवरून अपत्याचा शोध घेणं किंवा तो बरोबर. कसा निपजेल याबद्दलची जाण करून घेणं, याच्यासाठी सप्तमांश कुंडली ही खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितली. पण मला एक प्रश्न थोडासा अनुत्तरित असा वाटतो, की जातकाचे आणि अपत्याचे हे संबंध आपल्याला सप्तमांश कुंडलीवरून जाणून घ्यायचे असतील. म्हणजे मूळ जातकाच्या कुंडलीमध्ये तो अपत्य कसा आहे त्याला याचा आपण बरोबर. अभ्यास करतो, पण सप्तमांश कुंडलीवरून मूळ जातक आणि त्याचं अपत्य याचा जर संबंध जोडायचा असेल तर चटकन कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे लग्नेश जातकाचा आणि सप्तमांश कुंडली मधला लग्नेश हे जाणून घेणं गरजेचं आहे का? नाही, आता बघा कसं आहे माहितीये का, की आता जसं तुमचा प्रश्न आहे, कर्क लग्नाची आपली कुंडली आहे, हो त्याच्यातून उत्पन्न झाला मेष, हो बरोबर आहे. हो आता हो त्याच्यातून जर उत्पन्न मेष झाला असेल तर जातकाची ती कनेक्टिव्हिटी अटॅचमेंट ही ठरलेली आहे, हा. की त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये कोण ना कोणतरी वृश्चिकेचं असेल, कोण ना कोण सिंहेचं असेल, तर तुम्हाला कुठे तेच जायचं आहे हे मी सांगतो हा, तुम्हाला. तर हा. आपल्याला पहिल्यांदा लग्न कन्फर्म केलं कर्क, होय. त्याच्या बाजूचा जो काही भाग आहे तो मी सांगितलं तुम्हाला सिंह. हा तुम्ही कुठल्याही जगामध्ये व्यक्तीचं जर कन्फर्मेशन करायचं असेल हा तर त्यावेळेला त्याचं असेंडंट जर फिक्स करायचं असेल तर हा तुम्हाला घरच्या लोकांची इन्फॉर्मेशन माहिती असेल तर तुम्ही हा किंवा ना करू शकता. जसं आता केपी मध्ये बीटीआर करतो, लग्न शुद्धी करतो वगैरे वगैरे. पण आपल्या पारंपरिक मध्ये 30 अंशाची कॅव्हिटी आहे, त्या 30 होय. अंशामध्ये सगळं दडलेलं आहे. हो कळलं का? मग आता जर होय. समजा एखादी व्यक्ती जर समजा वृश्चिक राशीची असेल तर वृश्चिक राशीच्या हा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या दरम्यान आपण पाहिलं तर वृश्चिकेचं लग्न असेल तर त्या ठिकाणी कर्केचा सुद्धा संदर्भ किंवा संबंध येतो, हे ठरलेलं आहे. हे त्याची हा आवड नाही, ही दैवी आवड आहे. म्हणजे विधिलिखित आहेत, त्याच्यामध्ये आपण हा काही ठरवू शकत नाही. मग आता अशा वेळेला तिथे जर समजा तूळ रास आली असं समजून घ्या, तर तिथे हा संबंध येतो मिथुनेचा आणि कुंभेचा. कुंभ हा असेल तर मिथुन आणि तुळेचा संबंध हा येणारच. हा बरं, आता तुळेचा संबंध आला म्हणजे वृषभेचा पण येणार. हा शेवटी शुक्राकडे 2 राशी आहेत, होय. तूळ आणि वृषभ. मग हा त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये जसं कुंभेची व्यक्ती असेल तर वृषभ आणि तूळ आणि मिथुन यांचा संबंध येणार. मग मिथुन आली तर कन्या पण येणार, हा कारण का ती बुधाच्या 2 राशी आहेत ना. ह्याचा पूर्णपणे आपल्याला जर फॉर्म्युला माहिती असेल तर पुढचं हा ज्योतिष कठीण होत नाही. तुमचा विषय होता कर्क तेच. लग्नाला आलेला जो सप्तमांश आहे तो मेष आहे. हो
हे त्याचं हा. कुटुंब दाखवतं की त्याची पिढी, पुढची पिढी ही मेषेशी निश्चित आहे. मग त्याचबरोबर तिथे त्याचा संबंध कोणाशी जमेल का न जमेल, तर कर्क लग्नाच्या याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर कर्क लग्नाला जवळीक कोणाची आहे, तर सीमेची आहे. अंतर कोणाचं आहे, तर त्यावेळेला तुम्हाला तसा विचार केला पाहिजे. कर्केचं आणि हा. शुक्राचं जमणार नाही, कर्केचं बुधाचं जमणार नाही, पण ऋषभेचं आणि हा. शुक्राचं जमेल. आता बुधाचं का जमत होय. नाही तुम्हाला सांगतो मी. चंद्र हा बुधाला प्रिय आहे, म्हणजे तो बुध त्याला आवडतो, पण बुधाला तो प्रिय नाहीये. कळलं? म्हणजे बुध म्हणजे मिथुन आणि कन्या ह्याच्याशी कर्केचा संबंध दुरावतो. पण तोच वृषभ असेल तर बुधाचं जमतं, कारण शुक्र आणि बुध मित्र आहेत. होय. शुक्र म्हणजे तूळ आणि कन्या मित्र आहेत, वृषभ आणि मिथुन मित्र आहेत. मग अशा वेळेला तिथे संचार जो आहे तो अशाच लोकांचा असतो, हा नियम आहे. बघा तुम्ही पत्रिका चंद्रावरून पूर्वीच्या काळामध्ये मॅडम असं होतं, मी सांगतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, की कर्क म्हणजे कुठले लग्न, चंद्र आणि सूर्य या 3 गोष्टीवरतीच पूर्ण भविष्य सांगितलं जायचं. जर तुम्ही इतिहासामध्ये काही पुस्तकं तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्यावेळेला तुम्ही अवश्य बघा, तिथे दुसऱ्या कुठल्याही ग्रहाला त्यांनी पाहिलेलं नाही. आणि अशा तऱ्हेचे एक आचार्य होते, त्यांनी लग्न, चंद्र आणि सूर्य ह्याच्यावरतीच तिथे कथाकथन केलेलं आहे. त्याला म्हणतात तिथे की ती कुंडली पाहतेवेळी तुम्हाला कुठले राशी आणि कुठले ग्रहाचा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रहाला त्याची मान्यता आहे. जसं उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती कन्या लग्नात जन्माला आली तर कन्या लग्नाच्या बाजूची रास आहे तूळ, तो त्याचा मित्र आहे, जवळीक आहे. त्याच्या पलीकडची रास आहे ती सीमा आहे. मग कन्येचं जमतं कोणाशी, तर सीमेशी पण जमेल, कन्येशी जमेल, मिथुनेशी जमेल आणि तुळेशी पण जमेल. म्हणजे कन्या आणि मिथुन राशीचा जो काही फील्ड असतं एकत्र येणं, हे सर्व लोकांशी बुधाचं जमतं. बुध हा कोणालाही तिथे नकारात्मक होत नाही, म्हणून तिथे मिथुन लग्न बघितलं तर त्याला शुक्र सुद्धा प्राधान्य देतो, त्याच्या बाजूला असणारा कर्क त्याला प्राधान्य देत नाही. म्हणजे तो कर्केला प्राधान्य देत नाही, पण कर्क त्याच्यावरती प्रेम करतो. ही कनेक्टिव्हिटी आहे. हो सर. आलं लक्षात? होय सर, खूप चांगलं कळलं आता. म्हणजे जवळचं आणि हे असं दोन्ही गोष्टींचा आपल्याला हो विचार हो हो धनुराशीचं बघितलं तुम्ही तर धनुराशीच्या किंवा धनु लग्नाला मकर हा सम आहे आणि वृश्चिक जो आहे, मग तिथे 8, 9, 10 या राशींचा जो काही संबंध येणार, तो संपर्क येणार म्हणजे येणारच, ठरलेलं आहे. अगदी बरोबर आहे सर. हे नियमच आहेत. हे नियम जर आपल्याला माहिती नसतील, हे नियम कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नाही, हे शिकावे लागतात. हे नियम कुठल्या पुस्तकात लिहिलेले नाहीयेत. नंतर लोक बनवतात, आमच्याकडे शिकून तो भाग वेगळा आहे, पण नियम असेच आहेत. कळलं? षोडश वर्गातला हा दुसरा वर्ग, दुसरा तासिका आपली खूपच चांगली झाली. शनी राहू हे संत म्हणजे सप्तमांश हे करताना शनी राहूची एक ऍडिशनल माहिती आपण दिली. एरवी सुद्धा तुम्ही नेहमीच सांगता की शनी आल्यामुळे लग्न का उशिरा होतं, तर मूल उशिरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्न सुद्धा विलंबाने होतं. तर त्या पुन्हा एकदा नियमाची आपण इथे उजळणी करून दिली. आणि तस्करीविषयी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये दोन्ही मंगळ आणि शुक्र ही तस्करीत आल्यामुळे त्याचा परिणाम काय होतो याची एकदा चांगली उजळणी झाली. तेव्हा आजचं लेक्चर हे खूपच माहितीपर आणि विद्यार्थ्यांना एकाग्र करून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असं झालं. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. बरं ठीक आहे, आता समारोप करायचा आहे. कुबल मॅडम, तुम्ही काय म्हणताय? ठीक आहे, करते. चव्हाण मॅडम, तुम्हाला नाही बोलायचंय का काही? हा चव्हाण मॅडम, अभिप्राय काय सांगा. बोलते मी. हा बोला बोला. ना, हो बोला, सर, तुम्ही बोला. जे बोला. हळदणकर मॅडमनी सांगितलं तसंच अगदी व्यवस्थित छान पद्धतीने सांगितलं. नियम पण भरपूर सांगितले आज तुम्ही, आणि कनेक्टिव्हिटी कशी असते राशींची तेही सांगितलं, आणि सप्तमांश कुंडली चांगल्या पद्धतीने समजली. आणि सर खूपच छान झालं लेक्चर. धन्यवाद सर. धन्यवाद. बोलू सर आता मी? हा बोला बोला. हा सर, नमस्कार.
चव्हाण नमस्ते. मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि अभिप्राय तर सगळ्यांनीच छान दिला. सुरुवातीला सरोज शिंदे मॅडम होत्या ना, त्या पण म्हणजे खूपच छान त्यांना जे आवडलं ते सांगितलं. हादनकर मॅडमचा तर प्रश्नच नाही. तुमचं परत म्हणजे आम्हाला डबल म्हणजे परत ऐकायला मिळतं मला, म्हणजे सगळ्यांना. चव्हाण मॅडम तुम्ही पण खूप छान अभिप्राय दिला. आणि माझ्याकडे तर शब्दच नाहीये सर. मला असं वाटतं की तुम्ही क्लास म्हणजे आता इतरांची परमिशन घ्या, अगदी 10 वाजेपर्यंत तुम्हाला त्रास होईल. पण म्हणजे आम्हाला ते ऐकून आमचं समाधानच होत नाही. असं वाटतं की अजून ह्याच्यावर अजून जरी बोललात तरी म्हणजे अतिशय उत्तम. म्हणजे पुस्तकं भरपूर आहेत बाजारात, नाही असं नाही. पण त्या पुस्तकांवरनं वाचून किती वेळा वाचलं आणि काही केलं तरी काहीच नाही. तुमचे नियम म्हणजे इतके की त्याला प्रॅक्टिकल अप्रोच पण आहे. आता खूप वेळ नाही घेत, तुम्हाला भूक लागली असेल. पण नाही नाही, तुम्ही काय हरकत नाही. इतकं छान सांगितलं. म्हणजे ज्या महिन्यात आपला म्हणजे जन्म होतो ती आपली सूर्यरास असते. तर मी आपलं एक गंमत म्हणून सांगतेय. तर माझा फेब्रुवारीचा जन्म आहे. तर सूर्य कुंभेत असल्यामुळे आणि मग त्याच्यानंतर पुढे 5वी रास मोजायची ना, तुम्ही म्हणता. हां, बरोबर आहे ना? तर ते त्या मिथून येईल, असं बरोबर. हां, तर आणि त्या व्यक्ती सुद्धा घरात म्हणजे आहेत अगदी 100%. इतरांनी पण कन्फर्म करायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही इतके सुंदर सगळे नियम सांगता आणि ते पूर्णपणे लागू होतात. आता आजच्या कुंडलीत पण तुम्ही सप्तमांश म्हणजे कसं बघायचं, नसेल मुलांची तर त्यांच्या नावावरून मांडून पण कसं म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणजे आपल्या मुलांचं किंवा त्यांच्या मुलांचं म्हणजे नातवंडांचं आपण सगळं कसं व्यवस्थित बघू शकतो. म्हणजे आपल्या कुंडलीवरनं जरी बघितलं, पण इथून आपल्याला काय म्हणायचं ते काय म्हणतात शिक्कामोर्तब होतं. हे षोडश वर्ग जर आपण म्हणजे अतिशय धन्यवाद शब्दच कमी आहे. आणि मी सगळ्यांना परत सांगते की तुम्ही सरांचे क्लास अटेंड करा. असं कुठेही शिकायला नाही मिळणार. आणि सर म्हणजे आपल्याला काय म्हणतात प्रेडिक्शनच्या इतक्या हाय लेव्हलला सर तुम्ही नेऊन ठेवलंय. म्हणजे मला तर असं वाटतं स्वप्नातीतच आहे. म्हणजे नाही करू हा, शकत खरंच एवढं नाही. हो नाही सर. आणखी म्हणजे मला आणखी बोलू बरं बोला तुम्ही चला. आणखी एक सांगतो, तुमचं हां, वाक्य पूर्ण होण्याच्या अगोदर सांगतो, हां, नंतर हां. मी विसरून जाईल. आता हं. कर्क लग्नाचा आपला विषय झाला होता, बरोबर आहे. होय, 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 मला होय. थोडंसं अपूर्ण वाटलं ते, मी पूर्ण शिकवू शकलो नाही, हे माझं हं, मन सांगतं. आता हं, मी कर्क लग्नाबद्दल थोडंसं भाष्य करतो. हं, कर्क लग्नामध्ये तुम्हाला मिथुनेचं सांगितलं मी. हं. मिथुनेमध्ये कोण उच्चीचा होतो मॅडम? राहू. होय. राहू. हो ना. हा ग्रह कर्क लग्नाला पोषक कधीही नसणार. बरोबर. हं. बरं, आता त्या ठिकाणी उच्चीचा कोण होतो मिथुन लग्नाला, कर्क लग्नाला? तर आपण जर पाहिलं तर वृषभेचा शुक्र उच्चीचा होतो. कारण का हं. की लग्नेश वृषभ बरोबर. राशीमध्ये उच्चीचा होतो ना, होय, होय. हो ना, हो बरोबर ना. आहे. बरोबर. होय. हा, मग आता त्यावेळेला शुक्र परमिटेड आहे, हं. सूर्य आणखी परमिटेड आहे. येस. म्हणजे सगळ्यात जास्ती जी काही जवळीक आहे ना, तर ती हं, चंद्र सूर्याची आहे. हं, हं, हं. मग अशा वेळेला जी अटॅचमेंट असते ती बुधाशी कमी होते, कालांतराने कमी कमी होत जाते. हं. जशी बरोबर. पणती जी तेल संपल्यानंतर कशी विजायची सुरुवात होते, तसंच त्या ठिकाणी बुधाचं फलादेश आहे. हं. मग तिथे सूर्य जो असेल तर त्या ठिकाणी सूर्य बलवान असणं गरजेचंच आहे. बरोबर आहे. हं. मग त्या वेळेला तुम्हाला त्या जातकाच्या जीवनामध्ये होणारे जे काही होणाऱ्या घडामोडी असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन असंच केलं पाहिजे. म्हणून राहू हं. केतू हे चंद्राचे मित्र नाहीत. नाही. मग एक वेळेला कर्क राशीतली अमावास्या अतिशय पॉवरफुल होईल. ओके. मग अशाच वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की कर्क लग्न ह्याच्यामध्ये जे उपद्व्याप आहेत किंवा जे काही वैवाहिक जीवन आहे, आता जसं की हं. उदाहरणार्थ तुम्हाला सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी येस. यांचं कर्क लग्न आहे आणि लग्नी शनी दोघींच्याही आहे. हं. कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अशा वैवाहिक घडामोडी घडल्या की त्यांना जीवनभर ते दुःख सहन सहन करावं कर. लागलं. हे येस. शनीचे नियम आहेत. हं, मग हं. आपण म्हणतो की अष्टमेश लग्नी येतो त्यावेळेला शनीची मूळ त्रिकोण रास आपल्याला धरायची असते, होय. बरोबर आहे. हं. कर्क लग्नाला मिथुनेचा राहू उच्चीचा आहे तर तिथे त्याच्या जीवनामध्ये घडामोडी ह्या चुकीच्या होतील, या राहूमुळेच होतात. हे हं. कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवा, हं, तुम्हाला हं, पत्रिका हं. सोडवणं अतिशय सोपं जाईल. येस सर. हे ओके. ठरलेले नियम आहेत. हं, हं, हं. मग कर्क लग्नामध्ये
परमेश्वराचा जन्म गुरु लग्नामध्ये होता आणि अशी व्यक्ती राजा झाली, विश्वाचा राजा झाला, प्रभू रामचंद्र झाले. लग्नेश लग्नात होता आणि त्या ह्याच्यामध्ये गुरु हा लग्नी होता. हा अतिशय दुर्लभ योग आहे. मग तेव्हा पत्रिका वाचते वेळी कर्क लग्नाची अमावास्या असेल तरी चालेल. कर्क लग्नाच्या ह्याच्यामध्ये गुरुचंद्राची युती असेल तर अतिशय सुंदर आहे. हा, पण त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ग्रह तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कर्क लग्नाला मंगळ हा नीचेचा होतो आणि तो पंचमेश असतो आणि दशमेश होतो, तरी तो राजयोगकारक आहे. कळलं? त्या सगळ्या गोष्टी थोडस मी त्यावेळेला म्हणजे एवढा वेळ मिळाला नव्हता, पण आता कर्क लग्नाच्या बद्दल सांगतो तुम्हाला. कर्क लग्नाला पोषक, आता जसं की कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये सिंह राशीची एखादी व्यक्ती निश्चितच असेल किंवा येईल, हे ठरलेलं आहे ना. आणि तुम्ही म्हणता तसं पण म्हणजे ती व्यक्ती तर येतेच, तिच्याशी खूप म्हणजे आपण काय म्हणतो सोलमेट असं म्हटलं तरी चालेल आहे. आणि बुधा हे शुक्राची पण तुम्ही म्हणता ना काय म्हणतात, तर ती सुद्धा म्हणजे माझ्याकडे ह्या 2 व्यक्ती आहेत आमच्या घरात आणि अगदी 100% बॉन्डिंग म्हणतात ना ते पण आहे. मग सुदर्शन चक्रामध्ये त्यावेळेला पहिला मी सांगितलं तुम्हाला रविचंद्र आणि लग्न ह्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला सुदर्शन चक्र बनतं. म्हणून पूर्व आचार्यांनी त्या बाबतीमध्ये कुठलेही ग्रह तपासायचे नाहीत, नाही, फक्त बरोबर. रविचंद्र आणि लग्न ह्याच्यावरती योग होणारे योग कसे असतील ह्याचा विचार केलेला आहे. आणि तो स्पेशली बऱ्याच लोकांना कल्पना नाही त्याची. एनिवे, नाही, खूप छान सर. आम्हाला तुमचा सर, हे क्लास खूप छान सांगितलं. जॅकपॉट. काय छान मॅडम? सांगितलं. खूप छान सांगितलं. हा, म्हणून केंद्र आणि त्रिकोण ह्याला फार महत्व आहे. मग आपल्या पूर्वाचार्यांनी केंद्र आणि त्रिकोण बघा, कर्क लग्नाला त्रिकोण जो आहे तो वृश्चिकेचा आला, मीनेचा आला, बरोबर आहे. मग आता त्याच्यानंतर केंद्र कोण आला, तर 1 4 7 10 आले. मग 7 10 मध्ये कुंभ पण आलं. शेवटी चंद्रापासून जन्माला आलेली राशी कुंभ आहे, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सूर्य सिद्धांत शिकवला होता, शिकवलंय. कळलं का? मग कर्क राशीपासून जन्माला कुंभ रास आलेली आहे आणि सिंह राशीपासून जन्माला मकर रास आलेली आहे. हा विचार करणं, म्हणून आपल्याला जे काही कथाकथन केलं होतं ते लक्षात असणं गरजेचं आहे. बघा, आपण शिकवलं होतं. हो, शिकवलं ना सूर्य सिद्धांत. हा, मग त्याच्यामध्ये तुमच्या कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कुंभ राशीची व्यक्ती असेल, आहे. हे ठरलेलं आहे. हे नियम आहेत. हे नियमच तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी सगळं ज्योतिष चालू असतं. हा तिथे तो तिथे, डिपेंड. खूप खूप छान सर. अगदी धन्यवाद. अतिशय उत्तम क्लास. आणि असेच तुम्ही शिकवत राहा. तुम्हाला परत परत मी तेच म्हणते, दीर्घ आयुष्य लाभो आणि आम्हाला असेच शिकवत राहा. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांचे प्रश्न. आणि आता मी तुमच्या संमतीने मीटिंग एंड करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद सर, खूप छान झाला क्लास. थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद.